श्री पतंजलि महामुनये नमः। आपण अस्मिता या पर्वाचा विचार गतप्रसंगात केला. आता त्याचंच पुढलं पर्व, अविद्येचं पुढलं पर्व, अस्मितेच्या पुढलं पर्व जो राग आहे, राग नावाचा क्लेश आहे. राग म्हणजे लोभ. हा जो क्लेश आहे त्याचा विचार आता आपण या ठिकाणी करणार आहोत. तर या ठिकाणी सर्वप्रथम सूत्राकडे लक्ष वेधावं असं वाटतं. सूत्रामध्ये काय म्हटलंय? सुखानुषयी राग हा, सुखाचा अनुवर्तन करणारा जो तो राग असतो, ज्याला अटॅचमेंट असं म्हणतात, लोभ ज्याला म्हणतात, हा सुखाचा अनुवर्तन करणारा क्लेश असतो. आलं का लक्षात? राग म्हणजे क्रोध नव्हे. असो, सुखाच्या अनुभवानंतर सुखसाधनांविषयी, सुखाविषयी पुन्हा पुन्हा प्राप्ती व्हावी अशी एक लालसा निर्माण होते मनामध्ये. दुर्दम्य इच्छा प्राप्त होते, लोलुपता असते, लौल्य असतं, तो राग आहे. हा त्या रागाचा अर्थ आहे. ते लौल्य, लोलुपता, ईर्ष्या, दुर्दम्य लालसा, दुर्दम्य इच्छा, त्याला राग म्हणतात. म्हणजे सुखाचा अनुभव आल्यानंतर जो आपल्याला हा म्हणजे ही इच्छा, लालसा, ईर्ष्या निर्माण होते, तो राग आहे. म्हणजे हा त्या राग या शब्दाचा अर्थ आहे. विशेषतः मराठी भाषिकांना या ठिकाणी तो बिंबवला पाहिजे. कारण राग म्हणजे मराठी राग नव्हे, क्रोध नव्हे, तर राग म्हणजे हा लालसा फरक आहे. लालसा, दुर्दम्य इच्छा, लोलुपता, लौल्य, हा राग आहे. आता काय होतं की ज्यावेळेला आपण सुखाचा अनुभव घेतो, तो सुखाचा अनुभव आल्यानंतर ज्याद्वारा आपल्याला सुख मिळालं असतं, त्या सुखाविषयी, त्या सुखसाधनांविषयी एक लालसा निर्माण होते आणि तो अनुभव पुन्हा पुन्हा मिळावा अशी एक इच्छा निर्माण होते. म्हणजे सुखाविषयी आणि सुखसाधनांविषयी एक लोलुपता निर्माण होते. आणि ही जी लालसा, लोलुपता आणि इच्छा, तोच राग आहे आणि तो एक क्लेश ठरतो. आता सुखानुभवानंतर तद्विषयी आणि त्या साधनाविषयी चित्तामध्ये आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीमूलक दुर्दम्य इच्छा प्राप्त झाली तर तप प्राप्त्यर्थ माणूस येण केण प्रकारेण त्याच्या पूर्ततेच्या मागे लागतो. कारण असं आहे, सुखाच्या अनुभवाने येणारी लोलुपता जी आहे त्याला क्लेश म्हटलंय. म्हणजे या ठिकाणी असा एक वरकरणी प्रश्न निघतो की सुखाला क्लेश का म्हणता आणि सुखाच्या अनुभवाला क्लेश का म्हणता? सुखाच्या अनुभवाची इच्छा बाळगली तर त्याला क्लेश का म्हणता? आलं का लक्षात? कारण सुख तर सुख असतं, मग त्या सुखाची इच्छा बाळगणं ह्याला क्लेश कशाला म्हणता? तर असं आहे की त्या सुखाच्या इच्छेने माणूस जर कामांध झाला, होतोच, माणूस हा कामांध होतो, मग तो ईर्ष्येला पेटतो. ईर्ष्येला पेटला की तो येण केण प्रकारेण ते सुख प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नाला लागतो, त्या साधनांच्या मागे लागतो. सुखसाधनं जी आहेत ती हस्तगत करण्यासाठी तो येण केण प्रकारेण तो त्याच्या मागे लागतो. काही हो, कसंही हो, मी हे सुख प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि हे जर एक विशिष्ट साधनावर अवलंबून असेल, विशिष्ट साधनेमुळे प्राप्त होत असेल, मग एखाद्या साधनेमुळे, माध्यमामुळे, वस्तूमुळे, विषयामुळे प्राप्त होत असेल तर तो त्याच्या मागे लागतो आणि मग तो त्यासाठी काहीही करायला तयार होतो. धर्म असो, अधर्म असो, वाटेल ते करायचं. पण सुखाची इच्छा प्राप्त माणसाला दुर्दम्य असली की त्या ठिकाणी तो विवेक भ्रष्ट होतो. आलं का लक्षात? आणि मग त्यामुळे तो वाटेल ते करण्याच्या तयारीला लागतो. आणि म्हणून त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला क्लेश हा त्या ठिकाणी कसा आहे हे लक्षात येत. म्हणजे सुखाच्या संगानं तो अंध होतो आणि कामविकार हा त्याला जडतो. आणि कामविक्षेपक जर कोणी मध्ये आले, त्याच्या कामनांना विक्षेप घालणारे कोणी आले तर त्यांच्या तो निपाता मागे लागतो, त्यांचा निपात करतो आणि त्यांचा द्वेषमूलक प्रतिकार करतो. आणि कोणत्याही कारणानं जर कामपूर्ती झाली नाही तर तो मनुष्य उद्वेगग्रस्त होतो.
आणि कामना कामना आणि त्याच्यामुळे क्रोध उपटतो. मग क्रोध म्हणजे कामना निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली की काम निर्माण होतो. आणि मग कामाच्या बरोबर क्रोधाचं कारण हे त्या ठिकाणी निर्माण होतं. मग काय तर कार्याकार्य विवेक हा संपतो त्या ठिकाणी. कामानेही तो विवेक संपतो, क्रोधानेही विवेक संपतो. आलं का लक्षात? मग मनुष्य बुद्धिनाशा प्राप्त होतो आणि खोल गर्तेत जाऊन पडतो, असा गीतेचा सिद्धांत आहे. संगात संजायते कामः. माणसाला संग जडतो. संग जडला तर काय होतं? असं आहे, सुख प्राप्त झालं की आपल्याला सुखसंग प्राप्त होतो. सुख साधनेचा संग लागतो, व्यसन लागतं. त्या साधनेच्या मागे आपण व्यसनाप्रमाणे लागतो, व्यसनी बनतो. मग काय होतं? संगात संजायते कामः. त्या संगाने माणसामध्ये कामाग्नी बळावतो, कामाग्नी प्रज्वलित होतो. कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रमात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यती. अशी ती अनिष्ठ मालिका भगवद्गीतेमध्ये इतके सुंदर सांगितले की माणूस त्या खोल गर्तेत जाऊन पडतो. आणि ह्याची सुरुवात या संघापासून निर्माण होते, सुखसंघापासून निर्माण होते. इच्छा, आकांक्षा, ईर्ष्या, लौलुप्य, लोभ ह्याने ही प्राप्त होते, याला सुरुवात होते, असं या ठिकाणी सांगायचं आहे. अर्थात राग म्हणजे सुखसंग हा क्लेशच ठरतो असं निश्चित म्हणता येतं. आता सूत्रकार हे सुखानुशयी असं म्हणतात. असं म्हणून राग या क्लेशाची ओळख करून देतात. म्हणजे सुखानुभव आणि सुखसंग झाल्याखेरीज हा क्लेश संभवत नाही. आता समजा एखाद्याला पक्वानांचा स्वादच मिळाला नाही, मग तो सुखानुभव त्याला मिळालाच नसेल तर त्याला पक्वानाचा संगच लागणार नाही. आता सगळ्या ऐंद्रिक विषयामध्ये असाच प्रकार घडतो. म्हणजे विषय संघाचे द्वारा विषय संघामुळे त्याला विषयासक्ती येते, आसक्ती येते. आणि आसक्ती आली की सुखप्राप्तीसाठी प्रवृत्ती होते. आणि वासना जेवढी बलवत्तर असेल तितक्या प्रमाणात कार्याकार्य विवेक हा क्षीण होतो. हे लक्षात घ्या की जेवढी कामना प्रबल तितका विवेक क्षीण, विवेक हा क्षय पावतो, धर्माधर्म विवेक क्षय पावतो. आणि एखाद्या वेळी सुखसंगानं हिंसादी अमानवी पाशवी कृत्य सुद्धा घडतात, कारण विवेकाला फाटा दिला जातो. आता राग हा क्लेश ठरल्यानंतर, त्याची सुखप्रभावात्मकता कळल्यानंतर परंपरेनं सुखसंग हा सुद्धा क्लेशच ठरतो. अर्थात राग हा सुद्धा क्लेश ठरतो. आता असं कोण पडतं की अविद्या हा विपरीत ज्ञानाचा प्रकार आहे. पण या रागरूपी क्लेशामध्ये विपर्यय कुठे दिसतोय? रागामध्ये सुखानुजयी राग हा, सुखाला अनुसरणारा तो राग. आता ह्याच्यामध्ये विपर्यय कुठे दिसतोय? विपर्यय तर काही दिसत नाहीये की ज्यामुळे त्याला क्लेश ठरवता येईल. कारण तुम्ही असं सांगितलंय की क्लेशांचा जनक अविद्येमध्ये दाखवलाय आणि अविद्या ही स्पष्टपणे विपर्यय रूप आहे. अनात्म्याला आत्मा, दुःखाला सुख वगैरे वगैरे. तर या ठिकाणी रागामध्ये तरी कुठे विपर्यय दिसतोय? अर्थात अविद्येमध्ये विपर्यस्त धारणा दाखवली जाते आणि अविद्या हा सगळ्या क्लेशांचा जनक आहे असं म्हटलं जातं. पण या ठिकाणी सुखाला अनुसरणारा राग, म्हणजे सुखाला अनुसरणारी लालसा, यामध्ये विपर्यय कुठे दिसतोय? आला का लक्षात? तर असं आहे की वरवर पाहता राग काही विपर्यात्मक दिसत नाही, हे अत्यंत खरं आहे. पण रागाची सुखप्रभावात्मका की सुखजन्यता पाहिल्यानंतर रागातल्या विपर्याचा अन्वय हा स्पष्ट दिसतो किंवा दिसू लागतो. आता जे जे सुख मानलं जातं ते सुख संवेदनेवरूनच आपण मानत असतो. म्हणजे ऐंद्रिक सुखाला आपण सुख मानत असतो आणि हाच सर्वसामान्य जनांचा सुख संबोधनाचा प्रकार आहे. आता सुखाचे खरं म्हणजे दोन प्रकार असतात, एक पारमार्थिक आणि एक संवेदनात्मक. एक ऐंद्रिक आणि दुसरा अतींद्रिय. एक विषयानंद तर दुसरा निर्विषयानंद.
एक लौकिक तर दुसरा पारमार्थिक. आता असं योगदर्शन हे एक वैदिक स्रोतातलं दर्शन आहे. तर परमार्थता दुःख आणि सुख असे दोनच पदार्थ मानतात. पण असे पाखंडी मतामध्ये सुद्धा, तर पाखंडी मतामध्ये काही दर्शनामध्ये सुखाला सत्ताच नाहीये असं म्हटलंय. सुखाला सत्ताच नाहीये, सुखच मानत नाहीत. आलं का लक्षात? केवळ दुःखालाच सत्ता असते असं ते मानतात. पतंजलींनी अविद्या सूत्रामध्ये दुःखाला सुख मानण्याचा प्रकार सांगितला. त्या ठिकाणीच सुख आणि दुःख अशा दोन सत्ता असतात, दोन वस्तू असतात हे दाखवलेलं आहे. पण पुढे सुद्धा दुःखम एव सर्वम विवेकिनः असं म्हणताना वासनामूलक सुख आणि वैषयिक सुख आणि संवेदनात्मक सुख या दुःख असतं असं ते दाखवत आहेत, असं ते त्यांचं म्हणत आहे. आता सुख नावाच्या पदार्थाला सत्ताच नाही असा सूत्राचा सूर नाहीये, असं एवढं या ठिकाणी निर्देशित करणं पर्याप्त आहे. एकूण परमार्थिकता हा दुःख असतं, त्यालाच वासनामूलक चित्तामध्ये सुखसंवेदना मिळत असते आणि त्याला सुखसंवेदनात्मक मानून सुख मानलं जातं. म्हणजे जे परमार्थता खरं दुःख असतं त्याला आपण संवेदनात्मकतेनं सुख मानत असतो. आणि ते सुख मानल्यानंतर त्या सुखाला अनुसरणारी जी लालस आहे, इच्छा असते, लोलुपता असते, तो राग नावाचा क्लेश असतो. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा एक विपर्यय दिसतो. आलं का लक्षात? म्हणजे पारमार्थिकता दुःख आहे त्याला आपण सुख मानतो आणि त्या सुखाला अनुसरणारी लालसा, इच्छा, आकांक्षा हा राग नावाचा क्लेश असतो. म्हणजे सुखसंकल्पना विपर्यस्त असल्यामुळे त्याच्यावर निर्माण होणारा, त्याच्या भोवती बांधला जाणारा क्लेश हा विपर्यस्त असतो, हे वेगळं सांगण्याचं कारण नाही. त्यामुळे या रागरूप सुखाविषयी रागरूप क्लेशामध्ये विपर्यस्त अशी धारणा ही स्पष्टच होते आणि त्यामुळे राग हा क्लेश ठरतो. जरी सुख हे तुम्हाला क्लेश असं वाटलं नाही, वरवर वाला सुखामध्ये क्लेश काही दिसत नाही, क्लेश विरोधी वाटतं किंबहुना. आलं का लक्षात? कारण सर्वसामान्यपणे क्लेशाचा अर्थ आपण ताप, परिताप असा अर्थ करतो आणि सुखामध्ये तर कुठल्याही प्रकारचा परिताप नाही आणि ताप नाही. उलट तद्विरुद्ध अशी संवेदना असते. म्हणजे तापाला शमन करण्याचं सामर्थ्य सुखामध्ये असतं. म्हणून सुख आणि द्वेष हे परस्पर विरोधी वाटतात. पण खरं म्हणजे पारमार्थिकता जे दुःख आहे त्यामध्ये आपल्याला सुख संवेदना मिळत असते आणि पारमार्थिकता ते सगळं दुःख कसं असतं हा आपण विचार पुढे करणार आहोत. परिणामता अपसंस्कार दुःख ही गुणवृत्ती विरोधाच दुःखम एव सर्वम विवेकिनः असं त्या ठिकाणी म्हटलंय. म्हणजे सर्व दुःख हे कशा प्रकारचं आहे, सुखसंवेदनमय दुःख कशा प्रकारचं आहे हा प्रकार पुढे आपण एका स्वतंत्र सूत्रानिशी करणार आहोत. त्यामुळे त्याचा उहापोहा पण या ठिकाणी करणार नाही. पण त्याच्या अनुरोधानं त्याचे आपण या ठिकाणी म्हणू शकतो, त्याच्या अनुषंगानं की आपण ज्या ठिकाणी सुख बघतो त्यामध्ये सुख नसतं आणि असतंच असं नाही, विपर्यायाची शक्यता जास्त असते आणि म्हणून त्याला अनुसरणारा राग यामध्ये विपर्यय हा असतो असं या ठिकाणी शास्त्रकार म्हणतायत. एकूण काय तर त्यामुळे अविद्येत जसा विपर्यय आहे तसाच रागामध्ये आहे. असो, आता भाष्यकारांच्या पदयोजनेद्वारा आपण बघूया त्यात राग या क्लेशाचं लक्षण कसं दिसतं हे पाहूया. ते म्हणतात सुखभिज्ञ जो त्याला सुखस्मृतीपूर्वक सुखाविषयी, सुखसाधनांविषयी जी उत्कट इच्छा, तृष्णा, लोभ, ईर्षा, आकांक्षा निर्माण होते त्याला राग असं म्हणतात. आलं का लक्षात? भाष्यकार असं म्हणतात सुखभिज्ञस्य सुखानुस्मृतिपूर्वः सुखे तत्साधने वा यो गर्दः तृष्णा लोभः स राग इति. असो, तर यातला रागामधला विपर्याचा अन्वय जो आहे तो आपण पाहिलाच. तशा प्रकारांतरानं शास्त्रामध्ये वाचस्पती मिश्रांनी एक प्रयत्न केलाय.
तो आपण पाहूया. पूर्वसूत्रामध्ये अस्मिता क्लेश हा अविद्यान्वित असलेला आपण पाहिला. म्हणजे बुद्धी पुरुष एकात्मता, बुद्धी ही जड आणि कर्त्री आणि पुरुष हा अजड आणि आकर्ता असतो. त्यात एकत्वाभास आणि एकता जी भासते, एकत्वाभास जो होतो ती अस्मिता. आलं की नाही लक्षात? अर्थात अस्मितेला अविद्यारूप विपर्याची बाधा असते असं स्पष्ट दिसतं त्या ठिकाणी. बुद्धी जड आहे, पुरुष अजड आहे, एक चैतन्य आहे, दुसरं जड आहे, एक कर्त्री आहे, एक आकर्ता आहे. असं असूनही त्यांच्यामध्ये एकात्मता भासणं ही अविद्या आहे असं आपण पाहिलं. आणि त्यामुळे या अविद्येमध्ये अविद्येतला जो विपर्यय आहे तो निश्चितच वटलेला दिसतो, उतरतो. त्या ठिकाणी विपर्यय उतरलेला आपल्याला दिसतो आणि तो प्रकार आपण स्पष्ट पाहिला आणि तो दिसतोय. आता अस्मिता असेल तरच रागद्वेष संभवतात. अस्मिता नसेल तर रागद्वेष कसे संभवतील? अस्मिता ही त्याला अत्यंत मूळ प्रवर्तक आहे. आलं का लक्षात? रागद्वेष असतील तर त्या ठिकाणी ही अस्मिता अत्यावश्यक आहे. आलं का लक्षात? म्हणजे अस्मितेशिवाय रागद्वेष संभवतच नाहीत. म्हणजे अस्मितेमध्ये स्वरूपता जो विपर्यय आहे तो काही ना काही अंशाने रागद्वेषामध्ये उतरतोच, हे निश्चित होतं. आलं लक्षात? म्हणजे असं आहे, भ्रांत आरोप जर संपुष्टात आला, म्हणजे अस्मिता हटली, भ्रांत आरोप हा जर संपुष्टात आला, म्हणजे पुरुष हा निस्संग आकर्ता दृश्यमात्र आहे आणि त्याच्यामध्ये भोक्तृत्व प्रधान अर्थानं राहत नाही, असं जे ज्ञानाची जाणीव आहे, ज्ञानी पुरुषाची जी जाणीव आहे ती जर जाणीव निर्माण झाली तर त्यामुळे काय होतं की भोक्तृत्व नाही म्हटल्यानंतर सुखानुभव नाही, सुखानुभव नाही म्हटल्यानंतर त्याला अनुसरणारा राग नसतो. अर्थात राग हे अस्मितेचं साक्षात कार्य ठरतं. त्यामुळे राग हे अस्मितेचं साक्षात कार्य ठरतं हे स्पष्ट दिसतं. आणि त्यामुळेच अस्मिते जे आहे, स्वरूपता जे आहे ते रागामध्ये स्वरूपता आहे असं म्हणावं लागतं. अस्मितेमध्ये विपर्यस्त भाव हा स्वरूपता हा असल्यानं तो रागामध्ये उतरतोच आणि उतरणारच, याबद्दल निसंशय असो. आता या ठिकाणी सुखानुषयी राग हा सुख अशी एक संकल्पना मांडली आहे. आता हे सुख म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी पाहायला पाहिजे. भाष्यकार एके ठिकाणी म्हणतात, या भोगेषु इंद्रियाणाम तृप्तेः उपशांती तत्सुखम. म्हणजे भोगकाली जी इंद्रियांची एक तत्कालीन टेम्पररी अशी उपशांती होते, तृप्ती होते, ते सुख असतं. आता या सुखाविषयी अन्य शास्त्रकारांचं जे काही मत आहे ते पण आपण बघूया. आलं का लक्षात? असं आहे की गीतेच्या शंकर भाष्यामध्ये सुखो आल्हाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे सुख म्हणजे आल्हाद, अंतःकरणाला जो आल्हाद वाटतो त्याला सुख असं श्री शंकराचार्य गीता भाष्यामध्ये म्हणतात. आल्हाद या पदानं तत्कालीन अशी टेम्पररी जी तृप्ती उपशांती म्हटली जाते त्याचाच निर्देश त्यांनी केलेला आहे. किंवा रामानुजांनी सुखम आत्मानुकूल अनुभव हा, म्हणजे आपल्याला अनुकूल असा अनुभव असतो त्याला आत्मानुकूल असं म्हणतात. म्हणजे स्वानुकूल, आपल्याला अनुकूल असा जो अनुभव असतो त्याला आपण सुख म्हणतो. खरं की नाही? म्हणजे आपण जे आपल्याला अनुकूल वाटतं त्याला सुख म्हणतो, जे प्रतिकूल असतं त्याला दुःख म्हणतो. आत्मानुकूल म्हणजे स्वानुकूल त्याला सुख असं म्हटलेलं आहे. किंवा अनुकूल वेदनीयम सुखम अशी एक व्याख्या आहे. तर अशा प्रकारे सुखाचं लक्षण हे सांगितलं गेलेलं आहे. आता या सगळ्या लक्षणांमध्ये केवळ संवेदनात्मक सुख सांगितलंय. या सगळ्यामध्ये संवेदनात्मक हे सुख हे ऐंद्रियिक सुख आहे. म्हणजे
अर्थात ऐंद्रिक सुख म्हणजे काय हे या ठिकाणी स्पष्ट होतं, म्हणजे आल्हाद वाटणं, मनाला बरं वाटणं, आपल्या अनुकूल असणं, अनुकूल वेदनीयम. तर अशा प्रकारे ह्याला, या संवेदनेला सुख संवेदना किंवा सुख असं म्हणतात. आणि ह्या संवेदनात्मक सुखासारखं खरं म्हणजे दुःख नाही, असा अध्यात्माचा सिद्धांत आहे. अध्यात्माचा सिद्धांत सुख संवेदनेसारखं दुःख नाही असं म्हणत असतं, आणि यात खरोखर तथ्य आहे. थोडं विचार करा. संवेदनात्मक जे सुख आहे त्याच्यामध्ये दुःख दडलेलं असतं असा अध्यात्माचा कंठघोष आहे, आणि तो अत्यंत वास्तववादी आहे. आणि खरं त्याप्रमाणे दुसरं दुःखच नाहीये. सुख संवेदनेसारखं दुसरं दुःख नाही असं अध्यात्माचं विश्लेषण आहे. आलं का लक्षात? आणि असं अशा प्रकारचं शास्त्रात प्रतिपादन आहे त्यामुळे. आणि पातंजल सुद्धा असंच म्हणतात. पतंजलींचं एक सूत्र पुढे येणार आहे, ते आपण बघणार आहोत. दुःखम एव सर्वम विवेकिनः. त्यामध्ये सुख संवेदना जी आहे त्यात दुःख असतं हे सोपपत्तिकतः त्या ठिकाणी सांगितलंय. शास्त्रीयतः, शास्त्रीय विश्लेषण म्हणून दाखवून दिलंय की संवेदनात्मक सुखामध्ये दुःख कुठलं, कसं, वगैरे वगैरे. असो. त्यानंतर असं आहे की महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये असं म्हटलंय की नास्ति रागम समम दुःखम, नास्ति रागम समम दुःखम. आता किती बोलके बघा, किती सूक्ष्म असं त्या ठिकाणी दृष्टी आहे, सूक्ष्म दृष्टीचं हे वचन आहे. आता या सुखामध्ये आर्ष ऋषींनी जो एवढा बाऊ केलेला आहे, आर्ष ऋषींनी या संवेदनात्मक सुखाबद्दल जो बाऊ केलाय, त्याचं कारण असं की त्या सुखासाठीच माणूस हा आजन्म झटत असतो. संबंध जीवन हे त्या सुखासाठी तो वेचत असतो. ते सुख मिळावं, ते सुख राहावं, ते सुख टिकावं, ते सुख वाढावं, म्हणून तो संबंध जीवन व्यापार त्यासाठी घालवत असतो. संबंध जीवन त्यासाठी व्यतीत होत असतं. आलं का लक्षात? एवढं मानवी जीवन, मूल्यवान जीवन जे दिलं जातं, ते सगळं जीवन शेवटी या सुखसर्जनासाठी, या संवेदनात्मक सुख सर्जनासाठी, त्याची निपज, त्याची वाढ, त्याचा भोग, याच्यासाठी संबंध जीवन वेचलं जातं. अशा प्रकारचा अध्यात्मामध्ये ऋषीमुनींचा निर्देश आहे. वरच्यावर ते सांगत जातात, अनंत कोटी जन्म ह्याच्यासाठी वेचले जातात. यासाठीच ते खर्च होत असतात, या सुखसर्जनासाठीच. या सुखाच्या मागे लागल्यामुळेच अनंत कोटी जन्म आपले जात असतात. माणसाच्या सगळ्या प्रवृत्ती या सुखासाठीच चालतात, सगळ्या निवृत्ती या सुखासाठीच चालतात. म्हणजे समस्त मानवी जीवनाची किंवा अनंत जीवनाची जी वाटचाल आहे ती केवळ सुखाच्या शोधासाठी आहे, सुखप्राप्तीसाठी आहे, सुखभोगासाठी आहे. आलं का लक्षात? अर्थात ती सुखासाठी जात असते, आणि तो जसा जसा या संवेदनात्मक सुखाच्या मागे लागतो, माणूस जसा जसा या संवेदनात्मक सुखाच्या मागे लागतो, तसा तसा तो वास्तविक सुखापासून दूर जातो, तो दुरावतो, वास्तविक सुखाला दुरावतो. असं अध्यात्माचा कंठघोष आहे. किती वास्तववादी आहे, किती सूक्ष्म दृष्टी आहे बघा. असो, महाभारतकार म्हणतात ते या ठिकाणी स्मरत, हे जे सुख असतं ते खरं म्हणजे द्विविध असतं. एक शारीरिक आणि मानसिक. या लोकी सुखासाठी म्हणजे मनाला इष्ट अशा फलप्राप्तीसाठी सगळ्या प्रवृत्ती निवृत्ती होत असतात. सुखाशिवाय धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थांना काही अर्थच राहत नाही हो. विचार करा, धर्मार्थ काम हे जे 3 पुरुषार्थ आहेत ते सगळे सुखासाठीच आहेत, आणि सुखाशिवाय त्यांच्यामध्ये काही अर्थच राहत नाही. आणि सुखप्राप्ती ही जी अभिलाषा आहे, सुखप्राप्तीची अभिलाषा आहे, ती धर्म, अर्थ, काम हे पुरी करत असतात. आलं का लक्षात? असे सुखामुळे आपल्यामध्ये इच्छा निर्माण होते, कामना निर्माण होते. काम नावाचा पुरुषार्थ हा त्याच्यासाठी उभा राहतो. सुखासाठी धर्म वगैरे घडतात. म्हणजे धर्म हा पुरुषार्थही त्याच्यासाठीच उभा राहतो. आणि अर्थासाठी म्हणजे अर्थार्जनाचा सगळा हा उपद्व्याप हा सुखासाठीच केला जातो. म्हणजे 3ही पुरुषार्थ हे त्या सुखासाठीच झटत असतात. इतकं मानवी जीवन हे सुखासाठी आहे, सुखप्रभव आहे, सुखेच्छू आहे असं भारतकार म्हणतात.
आलं का लक्षात? तर पारमार्थिक सुख ही जी श्रेणी आहे त्याच्याविषयी उपनिषदामध्ये त्याला आत्मसुख अशी संकल्पना आहे. आणि पारमार्थिक सुखाखेरीज बाकी सगळी सुख ही सुखच नाहीयेत असंही ठळक प्रतिपादन त्या ठिकाणी आहे. आत्मसुख हे निस्सीम असतं. त्याला त्याच्या संदर्भामध्ये एक ब्रह्मविद्या आहे. आलं का लक्षात? आत्मसुखाच्या संदर्भामध्ये त्याचं गणित सांगण्यासाठी एक ब्रह्मविद्या आहे. त्या ब्रह्मविद्याला भूमाविद्या असं म्हणतात. त्यात भूमा सुख अशी एक संकल्पना आहे. आणि त्यात असं म्हटलंय की इतर सगळी अनात्म सुख ही अल्प असल्यानं ती सुखच नसतात. ती इतकी अल्प असतात भूमाच्या तुलनेनं की त्यांना सुख सुद्धा म्हणता येत नाही. आपण ज्याला सुख 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 म्हणतो, अगदी स्वर्ग सुखापर्यंत सुख म्हणतो, ते भूमा सुखाच्या तुलनेनं क्षुल्लक असतं, बिंदू मात्र असतं. इतकं की त्याला सुख हे असं म्हणताच येत नाही. आणि असं त्यात म्हटलंय, अर्थात त्या ठिकाणी सुख हे नसतं. आपल्याला सुख हे वाटत असतं वैश्विक सुखामध्ये, ऐंद्रिक सुखामध्ये, लौकिक सुखामध्ये, पारलौकिक सुखामध्ये आपल्याला सुख वाटतं. सुखाभास होत असतो, त्या सुखच नसतं. आलं का लक्षात? ते तो सुखाभास असतो, ते सुख नसतं. हे सांगताना भूमाविद्येमध्ये आचार्य म्हणतात, यो वै भूमा तत्सुखम न अल्पे सुखम अस्ति भूमैव सुखम. भूमा म्हणजे अनंत श्रेणीचे जे सुख आहे तेच सुख आहे. आत्मश्रेणीचं आत्मसुख आहे, अनंत श्रेणीचं असं हे भूमा सुख आहे. आणि त्यापेक्षा जे अन्य आहे ते अल्प आहे, ते खरं म्हणजे सुखच नाहीये. न अल्पे सुखम अस्ति, अर्थात अनंतापेक्षा कमी श्रेणीचं जे काही सुख असेल ते सुखच नसतं. आलं का लक्षात? असो, तर हे सुख आणि ज्ञानोत्सर्जन यांचा काही संबंध आहे किंवा कसं, त्यावरही आपल्याला या ठिकाणी एक दृष्टिक्षेप टाकायला पाहिजे, जरा विचार करायला पाहिजे. महाभारतामध्ये एक सुंदर सुभाषित आहे, सुखार्थी नकुतो विद्या कुतो विद्यार्थी सुखम. सुखार्थी वा त्यजेत विद्या, विद्यार्थी वा त्यजेत सुखम, असं म्हटलंय. आलं का लक्षात? म्हणजे जो सुखार्थी आहे, जो सुखाची अभिलाषा बाळगून आहे, सुखेच्छू आहे, सुखाच्या मागे लागतो, त्याला विद्या कशी मिळणार हो? त्याला विद्या मिळणारच नाही. आलं का लक्षात? आणि जो विद्यार्थी असतो, विद्येच्या मागे असतो, विद्येमध्ये मग्न असतो, तो सुख कुठे घेणार? विद्येच्या इच्छेनं जो प्रयुक्त झालेला आहे त्याला सुख कुठून असणार? त्यामुळे सुखार्थी हा विद्येचा त्याग करत असतो. जो सुखार्थी असतो तो विद्यार्थी कसा असेल? तो विद्येचा त्याग करतो. आणि जो विद्यार्थी असेल तो सुखार्थी नसतो, तो सुखार्थाचा त्याग करतो. आलं का लक्षात? असं हे सुभाषित आहे. असं एक सुंदर सुभाषित महाभारतामध्ये येतं. असो, एकूण काय तर सुख हे मुख्यतः द्विविध असतं, दोन प्रकारचं असतं. एक लौकिक आणि दुसरं पारमार्थिक. आलं का लक्षात? असं आहे. त्याबद्दल एक दीर्घ वर्गीकरण आपण एक बघूया. सुख हे भावात्मक, अभावात्मक आणि भावाभावरहित आणि अतीत अशा प्रकारचं असतं. तीन प्रकारचं असतं. एक भावसुख, भावात्मक सुख, दुसरं अभावात्मक सुख आणि तिसरं भावाभाव विरहित, भावातीत असं तिसरं सुख. आलं लक्षात? आता हे भावात्मक सुख आहे ते कसं? तर असं आहे की श्रीखंड खाल्ल्यानंतर, बासुंदी जोडल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो ते भावात्मक सुख. हे भावात्मक सुख आहे. म्हणजे श्रीखंड खाल्लं आणि आनंद झाला, बासुंदी खाल्ली आणि सुख प्राप्त झालं, ते भावात्मक सुख आहे. पण समजा असं आहे की आपल्याला एखाद्याला ताप आला, प्रकृती ढासळली, प्रकृती खराब झाली, सर्दी, ताप, पडसं, खोकला याने आपण हैराण झालेलो असतो. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, आठवडा, 10 दिवस झाले, आणि त्याच्यानंतर आपण बरे होतो. आणि ते जे विकार असतात
ते विकार जे गेले जातात, म्हणजे औषध पाणी घेतल्यानंतर, पथ्य पाणी केल्यानंतर ते विकार जातात. आणि विकार गेल्यानंतर आपल्याला कोणी विचारतं, आता तुला कसं आहे रे, कसा आहेस तू, तर आपण काय म्हणतो, आता मी छान आहे. आता मी छान आहे म्हणजे खरं काही छान नसतो, तर केवळ विकार संपलेले असतात. अजून विकनेस असतो, अजून शरीरामध्ये विकनेस असतो, अनुत्साह असतो. फक्त ताप गेलेला असतो, खोकला गेलेला असतो, सर्दी गेलेली असते, पडसं गेलेलं असतं, आणि आपण त्याला म्हणतो आता मी छान आहे. आला का लक्षात? आता हा छान आहे प्रकार म्हणजे काय? माझ्या दुःखाचा अंत झालेला आहे, दुःखाचा शेवट झालाय, दुःखावर उपाय झालाय. मी इतक्या दिवस 8-10 दिवसात जे दुःखामध्ये होतो, तापामध्ये होतो, तो प्रकार आता संपलेला आहे. आणि त्या संपलेल्या गोष्टीचंही आपण सुख म्हणून निर्देशन करत असतो. तर हा तो जो सुखानुभव असतो तो दुःख निवृत्त्यात्मक असतो. सर्दी, ताप, पोटचं, खोकला ते निवृत्त झाल्यामुळे त्या ठिकाणी भावात्मक सुख नाहीये. जसं श्रीखंड खाल्लं की जसं सुख मिळतंय, बासुंदी खाल्ली, आंबा खाल्ला, सुख मिळतंय, तसं या ठिकाणी होत नाहीये. फक्त दुःखाचा शेवट झालाय, दुःख निवृत्ती झाली, दुःखापासून मुक्त झालंय म्हटल्यानंतर त्यालाही आपण सुख म्हणतो. तर त्या दुःख निवृत्त्यात्मक सुखाला अभावात्मक सुख असं म्हटलं जातं. आलं का लक्षात? त्याला अभावात्मक सुख असं समजलं पाहिजे. अशा प्रकारे भावात्मक, अभावात्मक अशी विविध सुख असतात. आता ही दोन सुख जी आहेत ती गुणतः सात्विक, राजसिक, तामसिक अशी 3 प्रकारची असतात. आलं का लक्षात? आणि म्हणजे हे सुख आहे, भावात्मक सुख आहे ते सात्विक, राजसिक, तामसिक. अभावात्मक सुख जे आहे ते सात्विक, राजसिक, तामसिक अशा प्रकारचं असू शकतं. आणि तिसरा जो प्रकार आहे भावातीत असा जो प्रकार आहे ते गुणातीत असतं, गुणांच्या पलीकडचं असतं, ते गुणातीत असं असतं. आलं लक्षात? तसंच असं आहे की हे भावात्मक सुख जे आहे, भावात्मक सुख जे आहे ते शारीरिक, मानसिक, ऐंद्रियिक असं असतं. त्यांच्याद्वारा आपल्याला मिळत असतं. आपल्याला सुख संवेदना मिळते ती शरीर, इंद्रिय यांच्याद्वारा मिळत असते. आणि ती सुख संवेदना जी असते ती ज्ञानेंद्रियांद्वारा मिळते आणि त्यामुळे आपल्याला सुखानुभव असा मिळतो. म्हणून ते संवेदनात्मक सुख असतं. आणि यालाच विषयानंद असंही म्हटलं जातं. विषय कसे असतात? शब्द, स्पर्श, रूप, रसगंध अशा 5 स्वरूपामध्ये विषय असतात. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. तर अशा 5 विषयांमधून जो आपल्याला आनंद मिळत असतो तो एक ऐंद्रियिक आनंद, तो संवेदनात्मकच असतो, हे आपल्याला निश्चितच कळतं. अर्थात हा विषयानंद एक भावात्मक आनंद असतो. आणि हा पुन्हा सात्विक, राजसिक किंवा तामसिक अशा 3 प्रकारचा असतो. आला का लक्षात? आणि सात्विक म्हणजे काय, राजसिक म्हणजे काय, तामसिक म्हणजे काय? तर या सुखांचं जर आपल्याला लक्षण बघायचं असेल तर आपल्याला भगवद्गीतेकडे वळायला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की ज्या सुख साधनांमध्ये परमार्थाचा ओनामा होतो, परमार्थाचा, अध्यात्माचा ओनामा ज्या सुखामध्ये असतो, योग्य प्रवृत्ती निवृत्ती ही व्हायला लागते. अध्यात्माच्या दृष्टीने योग्य प्रवृत्ती निवृत्ती ज्या सुखामुळे होते, ज्या सुख कारणाने होत असते, ज्यामध्ये आत्मविषयक बुद्धिधारणा ही निर्माण होते, ते सात्विक सुख असतं. आलं लक्षात? आता हे सात्विक सुख जे असतं ते सात्विक सुख आपल्याला श्रीखंड बासुंदी जोडून काही मिळत नसतं. शक्य आहे का? श्रीखंड बासुंदी खाली आणि अध्यात्मात प्रवृत्ती झाली असं कसं म्हणता येईल? तर त्यामध्ये हे काही मिळत नसतं. अमृतमयी अशी ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानेश्वरीचं कुठे प्रवचन ऐकलं, आलं का लक्षात? तर त्यामुळे जो सुखानुभव मिळतो तो सात्विक असतो. किंवा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये काही वेळेला उदात्त भव्य असा निसर्ग असतो आणि त्यामुळे खरोखर आपलं मनही विशाल आणि उदात्त बनतं. त्यावेळेला आपल्याला एक सुख मिळत असतं, कारण त्या ठिकाणी आपल्यामध्ये उदात्तीकरण होतं आणि उदात्त असा सुखानुभव आपल्याला प्राप्त होतो. विशाल सागराकडे पाहिल्यानंतर मग त्या ठिकाणी सूर्योदय, सूर्यास्त कल्पना करा. तर तो जो प्रकार आहे तो जो सुखाचा उदात्त प्रकार आहे किंवा उदात्तीकरण करणारा सुखाचा प्रकार आहे की ज्याद्वारा
आपल्यामध्ये आपली निसंग वृत्ती ही बाळावते आणि संगवृत्ती ही कमी होते. असा एक भव्य निसर्ग पाहिला. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण काही क्षुद्र नसतो, आपल्याला क्षुद्र आहोत असं वाटतच नाही. आपलंही मन उदात्त होतं, विशाल होतं, सागरासारखं विशाल होतं, आकाशासारखं विशाल होतं. आलं का लक्षात? तर तो जो प्रकार आहे त्या ठिकाणी आपल्या चित्ताचं उदात्तीकरण होतं, तर तो एक सात्विक सुखाचा प्रकार आहे. कारण अंतःकरणामध्ये विशालत्व येतं. आलं का लक्षात? म्हणजे ज्ञानेश्वरी सारखे अध्यात्म ग्रंथ यांचं पठन पाठन श्रवण करणं किंवा प्रवचन ऐकून काय वेळेला मनाला उदात्त अशी झालर चढते, तर तो सात्विक सुखाचा प्रकार आहे. आलं का लक्षात? कारण अशा सुखामध्ये असं होतं की आपली थोडी पारमार्थिक वृत्तीकडे आपलं मन झुकायला लागतं. आपण थोडंसं पारमार्थिक बनतो, परमार्थामध्ये डोकवायला लागतो. म्हणून त्याला ओनामा, परमार्थाचा ओनामा असं म्हटलं सुरुवातीला, ते या कारणानंच. आणि त्यामुळे ह्याला सात्विक सुख असं म्हणतात. मग राजसिक सुख कसं असतं? तर ते विषयेंद्रिय संयोगानं प्राप्त होत असतं. विषय इंद्रिय संयोग त्यानं हे प्राप्त होत असतं. गीतेनुसार असं म्हटलेलं आहे, विषयेंद्रिय संयोगानं प्राप्त होणारं सुख ते राजसिक. ते सुरुवातीला अमृतोपम असतं, अमृतासारखं गोड मधुर असतं. यत्तत् अग्रे अमृतोपम पण परिणामे विषम इव असं भगवद्गीताकार भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आलं लक्षात? सुरुवातीला जेव्हा आपण उपभोग घेत असतो त्यावेळेला ते अमृतपम वाटतं, मधुर वाटतं. पण परिणामाने कसं असतं? परिणामतः ते दुःखकारक असतं. जसं आपण मेवा मिठाई खाण्यात आनंद घेत असतो आणि शेवटी मधुमेहाला बळी पडतो, पोट बिघडतं. अशा प्रकारचा जो प्रकार असतो तो राजसिक सुखाचा असतो. किंवा स्त्री सुख हे परमसुख मानून शेवटी क्षय, राजयक्ष्मा असे रोग संभवतात. मग त्यात अतिसेवन झाल्यामुळं अतिभोग हा संभवतो आणि त्यामुळे जे रोग होतात ते काही आज सांगण्याचं कारण नाही. तर तो एक राजसिक सुखाचा प्रकार आहे. आलं लक्षात? आता तामसिक सुखाचा प्रकार म्हणजे हा एक आसुरी आनंदाचा प्रकार आहे. माणसाला एक आसुरी आनंद असतो. दुसऱ्याचं अहित झालं, दुसरा पडला, दुसऱ्याचं नुकसान झालं, तर आपल्याला एक आसुरी आनंद मिळतो, राक्षसी आनंद मिळत असतो. हा दुष्टवृत्ती ज्या माणसामध्ये संभवत असतो, दुसऱ्याचे हाल कष्ट हे पाहण्यामध्ये जे सुख मिळतं आणि ते त्याच्याशी खेळही करतात आणि ते खेळ करत आनंद घेतात, त्याच्या जीवाशी खेळ करत आनंद घेतात. म्हणजे एकाचा खेळ हा दुसऱ्याचा प्राणांत असतो आणि असा जो प्रकार असतो तो तामसिक सुखाचा असतो. आला का लक्षात? अशा त्रिविध सुखांचं वर्णन हे गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये मिळतं. 18व्या अध्यायाच्या मध्यावर हे वर्णन आहे. असो, आता हे तामसिक सुख जे असतं ते अग्रकाळी आणि परिणामतः बुद्धीला मोहित करणार असतं. तसंच निद्रा, आळस यामध्ये सुद्धा जे आपण सुख मानतो ते तामसिक सुख असतं. अर्थात सात्विक सुख आत्मोन्नती करतं, राजसिक सुख हे मध्यम असून संसार चक्रात फिरवतं, तर तामसिक सुख हे अंधकाराच्या खोल गर्तेत आपल्याला लोटतं आणि शेवटी नरकात ढकलतं. अशा प्रकारे ही 3 प्रकारची सुख असतात. ही सगळी सुख इंद्रियग्राह्य असतात. आता जे अभावात्मक सुख असतं त्याचा विचार करूया. आला का लक्षात? म्हणजे असं आहे की आपण भावात्मक सुखाचं राजसिक तामसिक सात्विक असा प्रकार पाहिला. भावात्मक सुख हे सात्विक राजसिक तामसिक कसं असतं हे पाहिलं. आता अभावात्मक सुख हे आपण सात्विक राजसिक तामसिक कसं असतं ते बघूया. असं आहे की काही विचारवंतांचा असा एक पक्ष आहे, तो या ठिकाणी लगेच लक्षात येतो. आता अभावात्मक सुख हे आपण सात्विक राजसिक तामसिक कसं असतं ते बघूया. असं आहे की काही विचारवंतांचा असा एक पक्ष आहे, तो या ठिकाणी लगेच लक्षात येतो. एक दर्शनाचा विचार असल्यामुळे तो लगेच पुढे येतो. तर काही असं आहे की काही दार्शनिक हे भावात्मक सुख याची सत्ताच मारत नाहीत.
ते म्हणतात जे काही सुख असतं ते सगळं अभावात्मक सुख असतं. सुख हा भावात्मक पदार्थ नसून केवळ अभावात्मक पदार्थ आहे. म्हणजे दुःख निवृत्त्यात्मक, दुःखाभाव आहे, म्हणजे तो दुःखाभाव आहे. दुःखाभाव रूप असंच सुख असतं. कुठेही सुख हे भाववादी सुख नसतं. जे काही सुख म्हणून असतं ते सगळं दुःखाभाव रूप असतं, असा हा काही तत्वचिंतकांचा विचार आहे. असं आहे व्यवहारामध्ये सुद्धा. असं ते म्हणतात की व्यवहारामध्ये सुद्धा ज्यावेळेला आपण आपली दुःख मालिका संपते, व्यवहारामध्ये ज्यावेळेला दुःख मालिका संपते तेव्हा आपण काय प्रतिक्रिया देतो? आता मी सुखी आहे बाबा, संपलं माझं दुःख, संपलं, आता मी सुखी आहे. आता अशा प्रक्रियेतच तो ज्या वेळेला उतरतो त्यावेळेला त्याचं सुख, त्याच्या सुखाचं निर्देशन हे अभावात्मक सुख असतं. म्हणजे ते दुःखाभाव, दुःख निवृत्त्यात्मक सुख असतं. असो म्हणजे असं होतं, आता गंमत बघा, असं होतं की सात्विक दुःख निवृत्त्यामध्ये अभावात्मक सात्विक सुख असतं. आलं का लक्षात? सात्विक अभावात्मक म्हणजे सात्विक दुःखाचा शेवट झाला, सात्विक दुःख संपलं की ते अभावात्मक सात्विक सुख ठरतं. थोडा या ठिकाणी विचार करा. त्यानंतर राजसिक दुःख निवृत्तीमध्ये, राजसिक दुःखाची निवृत्ती झाली की राजसिक अभावात्मक सुख असतं. आलं लक्षात? तामसिक दुःख निवृत्ती झाली तर अभावात्मक तामसिक सुख असतं, असं या ठिकाणी म्हणता येतं. अशा प्रकारे अभावात्मक सुखत्र हे दाखवता येतात. जसं आपण भावात्मक सुख सात्विक राजसिक तामसिक पाहिलं, तसंच अभावात्मक सुख हे त्रिविध पाहता येतं. एकूण जर दुःख वृत्ती जर निरोधित झाली किंवा तिरोभूत झाली तर अभावात्मक सुख असतं असं म्हणता येईल. आता झोपेमधलं जे सुख असतं, सुषुप्तीमधलं जे सुख असतं ते अभावात्मक सुख असतं असं म्हणावं लागतं. झोपेमध्ये जे काही सुख असतं ते अभावात्मक सुख असतं असं म्हणावं लागतं. आणि हे जे दार्शनिक आहेत ते या सुखाकडे अंगुली निर्देश करतात आणि म्हणतात हे असं सुख असतं बघा. आलं का लक्षात? आपण झोपेतून उठल्यानंतर म्हणतो आता छान वाटतंय, तर हे अभावात्मक सुख आहे असं त्यांना वाटतं. कारण झोपेमध्ये तुम्हाला कुठल्याही दुःखाचा त्रास होत नाही, दुःखाची वृत्ती नसते, दुःखाचा परिताप होत नाही, आणि म्हणून तुम्ही झोपेनंतर चांगले होता. कारण त्या ठिकाणी अभावात्मक म्हणजे दुःखाभावात्मक, दुःख निवृत्त्यात्मक असं सुख असतं, ते अभावात्मक सुखच असतं. अर्थात पातंजलांचा असा पक्ष नाहीये. पातंजल भावात्मक सुख मानणार आहेत, कारण भावात्मक सुख असतं. पातंजल जे आहे ते केवळ अभावात्मक सुख मानणारे नाहीयेत. सुख ह्या कल्पनेचं त्याचे काही पक्षद्रोही आहेत. ते मोक्षात सुद्धा अभावात्मक सुख असतं असं म्हणतात. आलं का लक्षात? अगदी मोक्षामध्ये सुद्धा जे काही सुख असेल ते अभावात्मक सुखच असतं असं ते म्हणतात. या ठिकाणी एवढंच समजणं पर्याप्त आहे की सुखानुभव जो असतो तो केवळ दुःखानुभव संपल्यानंतर जो सुटकेचा निश्वास असतो तेवढ्याच प्रकारात असतो असं म्हणण्याचं कारण नाही. दुःख निवृत्ती झाल्यावर, दुःख संपल्यानंतर जो एक सुटकेचा निश्वास असतो ते सुख आहे असं ते पक्षकार मानतात, तसं ते मानतात. पण तसं मानण्याचं कारण नाही. आलं का लक्षात? अर्थात अभावात्मक सुख म्हणजे असं सुस्कारारूप असतं, त्यात सुस्कारा असतो, त्यात एक निश्वास असतो. आलं लक्षात? आणि हे नकारात्मक सुख असतं. आणि असं आहे की अनेक मद्यसेवक जे आहेत ना, पान करणारे जे आहेत, मानसिक दुर्बलता किंवा उद्वेग आणि दुःख निवृत्ती याच्यासाठी ते मद्यसेवन करतात. ह्याच्यासाठी ते मद्यसेवन करतात. आलं लक्षात? आणि त्यामुळे ते अभावात्मक सुख असतं. आलं लक्षात? अर्थात ते अभावात्मक सुखाचे पांथस्थ असतात. हे जे असे व्यसने असतात ना, ते अभावात्मक सुखाचे पांथस्थ असतात. ते त्याच्या शोधात जातात, अभावात्मक सुखाच्या शोधात जात असतात असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. आता या वर्गामध्ये दुःखवृत्तीचा निरोध किंवा तिरोभाव एवढीच त्याची अपेक्षा असते, त्यापेक्षा जास्त अपेक्षा नसते.
आहे ते दुःख संभावावं, आहे ते दुःख जाणवू नये, आहे त्या दुःखाची निवृत्ती व्हावी, आहे त्या दुःखाची संवेदना होऊ नये, एवढीच त्यांची अपेक्षा असते आणि त्याच्यासाठी ते अशा व्यसनामध्ये अडकत असतात. आलं लक्षात? असो, असा हा दुसरा प्रकार आपण पाहिला अभावात्मक सुखाचा. आता जो तिसरा प्रकार आहे तो भावाभाव विरहित भावाभावतीत असा जो आहे तो गुणातीत अशा सुखाचा प्रकार, ह्यालाच कैवल्यगत सुख असं म्हणतात, मोक्षगत सुख असं म्हणतात. मोक्षाचं सुख, निर्वाणाचं सुख, कैवल्याचं सुख ते हेच, ज्याला स्वरूपानंद, आत्मानंद वगैरे म्हणतात. या ठिकाणी सगळ्या दुःखांची आत्यंतिक अशी निवृत्ती तर असतेच, पण पुन्हा त्यात एक कृतार्थता असते, धन्यता असते. आलं का लक्षात? कृतकृत्य अशी एक वाटणारी अवस्था, त्यात एक कृतकृत्यता असते कैवल्यामध्ये, मोक्षामध्ये. त्यामुळे केवळ दुःखाचा नाश किंवा आत्यंतिक दुःखाचा नाश एवढंच कैवल्य नाहीये, तर त्यात कृतार्थता आहे, कृतकृत्यता आहे, धन्यता आहे. आलं लक्षात? पातंजल हे नैयायिकांप्रमाणे कैवल्याला निस्सुखावस्था असं मानत नाहीत. आलं का लक्षात? नैयायिक जे आहे ते कैवल्याला निस्सुखावस्था म्हणतात. त्या ठिकाणी सुखही नसतं असं म्हणतात. दुःख तर नसतंच, पण सुखही नसतं असा तो नैयायिकांचा सूर आहे. पण तसं पातंजल हे मुळीच मानत नाहीत. पण हे गुणातीत असं सुख मात्र असतं. कैवल्य किंवा मोक्ष ही निसंवेदन अवस्था नसते, यात संवेदना नसते, संवेदन शून्यता असते, असं काही नाहीये. आलं का लक्षात? पण तार्किक ही तशी अवस्था मानतात आणि हे सुख विषय सुखाप्रमाणे इंद्रियजन्य असं सुख नसतं. पण असं आहे, त्यामुळे ते इंद्रियजन्य सुखाला सुख मानतात. त्यांच्या परिभाषेतलं सुख कैवल्यात नसतं असं मात्र म्हणावं लागतं. जे ऐंद्रिक सुखाला, विषय सुखाला सुख मानतात ना, मग त्यांच्या संकल्पनेमध्ये असं म्हणावं लागतं की बाबा मोक्षामध्ये सुख नसतं, कैवल्यामध्ये सुख नसतं. कारण तुमची सुखाबद्दलची अशी जर सीमित संकल्पना असेल की हेच सुख आहे, ऐंद्रिक सुख तेच सुख, वैषयिक सुख तेच सुख, असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर हे सुख मात्र कैवल्यात नसतं असं म्हणावं लागतं. आलं लक्षात? आणि असं आहे की केवळ त्रिविध दुःख निवृत्ती, केवळ त्रिविध दुःख निवृत्ती, आदिदैविक, आध्यात्मिक, आदिभौतिक असे दुःखत्रय सांगितले जातात, तापत्रय सांगितले जातात. केवळ त्यांचंच त्या ठिकाणी निवृत्ती का त्यांचाच नाश असा त्यांचा नाश हेच मोक्ष अशी त्यांची धारणा आहे. आत्यंतिक दुःख निवृत्तीच आणि तेवढीच आणि केवळ तेवढंच म्हणजे कैवल्य आणि मोक्ष असा एक तार्किकांचा पक्ष आहे. तसंच सांख्यही मानतात. सांख्य सुद्धा असंच मानतात. त्रिविध दुःख निवृत्ती म्हणजे कैवल्य असं ते म्हणतात. म्हणजे ईश्वर कृष्णांचं जे सांख्य आहे, सांख्यकारिकेमध्ये जे सांख्य सापडतं त्यात अशाच प्रकारची धारणा आहे. त्रिविध दुःख निवृत्ती म्हणजे कैवल्य. पण त्यांच्या तुलनेनं पातंजल मत असं आहे की त्रिविध दुःखाची आत्यंतिक निवृत्ती हा कैवल्यातला प्रधान घटक आहे, पण त्या सुख नाहीच असं नाही. पातंजल सुद्धा कैवल्यामध्ये सगळ्या प्रकारची दुःख निवृत्ती ही मानतातच. आणि पण काय आहे की या ठिकाणी काही वेदांतिक असं मानतात की पातंजल सुद्धा केवळ त्रिविध दुःख निवृत्ती म्हणजेच कैवल्य मानतात. असा वेदांत्यांचा वेदांत्यांचा एक आक्षेप आहे, पण तो चुकीचा आहे. तसं मुळीच पातंजलांचं मत नाही. केवळ दुःख निवृत्ती, त्रिविध दुःख निवृत्ती, आत्यंतिक दुःख निवृत्ती ह्यालाच ते कैवल्य मानत नाहीत. पण तसं पातंजलांचं मत आहे असं नव्य वेदांती त्यावर लादतात. मग ते लादतात किंवा तसं शिक्का मारतात. आलं का लक्षात? या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं की भाष्यकार व्यासांनी, योग भाष्यकार व्यासांनी जैगीषव्य आवट्य संवाद हा प्रस्तुत केला आहे, भाष्यामध्ये त्यांनी उद्धृत केलेला आहे. आणि त्या ठिकाणी असं स्पष्ट लक्षात येतं की कैवल्यामध्ये सुख आहे. त्या संवादाचा अर्थ असा की विषय सुखाच्या अपेक्षेनं संतोष सुख जे आहे ना,
संतोष सुख ते अनुत्तम ठरवलेलं आहे. नियमामध्ये संतोष हा एक व्रताचा प्रकार आहे. तर ते जे संतोष आहे, ती संतुष्ट वृत्ती आहे, त्याच्यातून प्राप्त होणारे जे सुख आहे ते विषय सुखाच्या तुलनेनं अनुत्तम असं सुख आहे. कारण सूत्रकारांनी असं सूत्र दिलेलं आहे, संतोषात अनुत्तम सुख. अनुत्तम सुख म्हणजे काय? विषय वैश्विक सुखाच्या तुलनेनं ते अनुत्तम सुख आहे. पण कैवल्य सुखाच्या तुलनेनं ते दुःखच असतं. कैवल्य सुखाच्या तुलनेनं ते दुःखच असतं, म्हणजे इतकं क्षुल्लक असतं. जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, भूमाविद्येच्या संदर्भामध्ये सांगितलं, तसं तशा प्रकारे या ठिकाणी म्हटलेलं आहे. आलं का लक्षात? आता जैगीषव्य वचनामध्ये पातंजल मतातला भाग जो आहे की कैवल्यामध्ये सुख आहे, कैवल्य यामध्ये सुखानुभव किंवा सुख आहे, अनुभव नसेल पण सुख आहे, त्याला अनुभव म्हणता येणार नाही, पण सुख हे निश्चित आहे, हे निश्चित होतं. पातंजलांचं जसं तार्किकांशी नैयायिकांशी एकमत नाहीये, आलं का लक्षात? तसंच जे इतर काही जे वेदांती आहेत त्यांच्याशी पण आहे असं म्हणावं लागतं. काही असलं तरी असं आहे की सुख हे भावात्मक अभावात्मक असं हे इंद्रियग्राह्य एक सुख असतं. तसंच ते क्लेशकारक असतात असं या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. आणि एक पण आत्मानंदाचं जे सुख आहे, आत्मानंदाचं सुख ते बुद्धिग्राह्य असतं, इंद्रियग्राह्य नसतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. कारण अशा प्रकारचं गीतेचं वचन आहे. गीतेमध्ये अशा प्रकारचं वचन सापडतं की ते अतिंद्रिय सुख आहे, ते बुद्धिग्राह्य असतं. आणि पातंजल सुद्धा तसंच मानतात. एक अतिंद्रिय इंद्रियांच्या पलीकडचं पण बुद्धिग्राह्य असं एक सुख आहे, ते आत्मसुख आहे. आणि त्यालाच आत्यंतिक निर्भेळ आमिश्रित आत्मसुख असं म्हटलं जातं. भगवान म्हणतात, सुखम आत्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्य अतींद्रियम वेति यत्र न च एवायम स्थित चलती तत्वतः, असं भगवद्गीतेमधलं वचन आहे. असं इंद्रियातीत आणि बुद्धिग्राह्य मात्र असं एक सुख असतं, ते आत्यंतिक अमिश्रित असं सुख असतं. आणि ज्या योगाद्वारा या सुखाला जो प्राप्त होतो तो तत्वापासून कधीही विचलित होत नाही, नेहमी तत्वामध्ये असतो. मात्र दुःखाभाव जो असतो, म्हणजे आत्यंतिक दुःख निवृत्ती, पूर्ण दुःख निवृत्ती आणि हे जे आत्यंतिक सुख आहे यांचा एक संबंध आहे, विशिष्ट संबंध आहे. दुःखाभाव झाला नसताना अशा प्रकारचं सुख मिळत नाही. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाल्याखेरीज हे सुख मिळत नसतं. आलं का लक्षात? म्हणजे परमसुखाचा उदय, परमोच्च सुखाचा उदय ह्याच्यासाठी सर्व दुःखाची पूर्ण निवृत्ती, परिपूर्ण निवृत्ती, सर्वार्थतेनं निवृत्ती ही आवश्यक असते, हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे दुःखाचा आत्यंतिक अभाव हाच आणि मोक्ष यांचा संबंध आपण लक्षात घेतला पाहिजे. अर्थात दुःख निवृत्ती ही किती महत्वाची आहे हे लक्षात येतं. त्यामुळे दुःख निवृत्ती सांगणारे जे आहेत त्यांच्याबद्दल छल मांडणं हे अत्यंत अयोग्य आहे, ही असहिष्णुता आहे. हा छलच आहे, खरोखर नुसता छल आहे हा. काही नव्य वेदांती या दुःख निवृत्त्यात्मक मोक्ष संकल्पना आणि कैवल्य संकल्पना याचा छल करतात. हे अत्यंत अयोग्य आहे, कारण दुःखाची पूर्ण निवृत्ती झाल्याशिवाय त्या ब्रह्मानंदाचा आविर्भाव होणं शक्य नाहीये, ही वास्तवता आहे. आला का लक्षात? असे टीकाकार सुद्धा म्हणतात, तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम स निश्चयन युक्त हा योग अनिर्विण्ण चेतसा. म्हणजे सुख संयोगाशी वियोग होणं हे किती महत्वाचे, ह्यालाच योग म्हटलंय. दुःख संयोगाचा वियोग होणं हा योग आहे, अशी एक सुंदर व्याख्या गीतेमध्ये सापडते. दुःख संयोगाचा वियोग होणं हाच योग आहे, योग संज्ञितम. आलं का लक्षात? ही एक सुंदर व्याख्या आहे आणि यालाच जाणावं.
आणि तो योग निश्चयपूर्वक असा तत्परतेनं करावा असं भगवंत म्हणतात. असो, आता आता असं पहा, सगळ्या धर्मांमध्ये, सगळ्या धर्मपंथांमध्ये पारमार्थिक सुख हवे असेल तर या सगळ्या ऐहिक सुखावर तिलांजली सोडली पाहिजे अशी एक पक्की धारणा आहे. अर्थात अध्यात्म म्हटल्यानंतर सुख सोडून द्या, सुख सोडून द्या, सुख सोडून द्या, आलं का नाही, आलं का लक्षात? सुखावर तिलांजली सोडा आणि मग या सुख त्याग आणि ज्ञान आणि विवेक आणि अपवर्ग आणि मोक्ष आणि कैवल्य यांचा काही संबंध आहे का? का केवळ हा आदर्शवाद आहे? म्हणजे अध्यात्मासाठी सुख सोडा हा केवळ आदर्शवाद आहे का खरोखर याच्यात काही वास्तववाद आहे? म्हणजे खरोखर सुखावर तिलांजली सोडून आपल्याला ज्ञान आणि कैवल्य आणि विवेक आणि मोक्ष वगैरे प्राप्त होतात का केवळ हा आदर्शवाद आहे? असं या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो. अर्थात सुखाचा आणि ज्ञानाचा काही संबंध आहे किंवा कसं, हा या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. अर्थात त्याचं परीक्षण करणं अत्यंत आवश्यक असतं. असा प्रश्न पडतो की सुखाचा आणि या ज्ञानाचा संबंध आहे किंवा काय? सुख सोडा, सुख सोडा, सुख सोडा अशा निर्देशामागे काही तात्विक मीमांसा दडली आहे की किंवा काय, हे चिकित्सक अभ्यासकानं शोधायला पाहिजे. आता हे बघा, सुख आणि आणि सुखसंग, सुख आणि सुखसंग यातला पहिल्यांदा आपण मनोवैज्ञानिक पक्ष पाहूया. असं आहे, सुख आणि सुखसंग आणि राग यामुळे माणसाचं कसं पतन होतं हे आपल्याला लक्षात घेता येईल. आणि त्यानंतर रागाचा क्लेश म्हणून कर्मविपाकाशी कसा संबंध असतो, कर्म प्रवृत्तीशी कर्मविपाकाशी कसा संबंध असतो हे नंतर लक्षात येईल. आणि ते पाहिल्यानंतर राग हा क्लेश अत्यंत हेय आहे असं ठरतं. आणि तसं राग हा हेय ठरल्यानंतर रागाची निर्मिती ज्या सुखातून होते ते सुद्धा त्याज्य ठरतं. असं आहे, खरं म्हणजे बुभुक्षू पासून मुमुक्षू पर्यंत सगळ्यांना राग नावाचा क्लेश, राग म्हणजे संस्कृत राग, मराठी राग नव्हे, लोभ, ईर्ष्या, आकांक्षा, ओढ हा जो प्रकार आहे तो सगळ्यांना बुभुक्षेपासून मुमुक्षूपर्यंत सगळ्यांना छळणारा प्रकार आहे. म्हणजे जो भोगाच्या मागे लागतो तो बुभुक्षू, जो मोक्षाच्या मागे लागतो तो मुमुक्षू. तर बुभुक्षू पासून मुमुक्षू पर्यंत राग हा हेयच दिसेल. आता असं पहा, राग हा क्लेश सुखसंग, विषय सुख यांच्या संघाने येत असतो. हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे. ध्यायतो विषयान पुंसहा, आलं लक्षात? त्या ठिकाणी हा सुखसंग कसा असतो हे आपण पाहिलं. तर असं आहे की संघामुळे काम बळावतो असं गीतेत म्हटलंय. संघात संजायते कामहा, संघ निर्माण झाला की काम निर्माण होतो, काम निर्माण झाला की क्रोध निर्माण होतो. आणि म्हणजे काय, काम जबरदस्त झाला, दुर्दम्य काम निर्माण झाला, कामपीडा ज्याला म्हणतात, कामपीडित होणं, ते झालं की माणूस क्रोधान्वित सहज होतो. बारीकशी ठिणगी त्याला बास होते, तो भडकतो एकदम, आला का लक्षात? आणि असं आहे, इच्छा जेवढी बळकट तेवढाच माणूस स्फोटक असतो. माणसाची इच्छा जेवढी जबर असते, बळकट असते, तेवढाच तो माणूस स्फोटक असतो. खरंय, खरंय का? आणि असं आहे की त्याला इच्छा विघात हा अत्यंत असह्य आणि दुस्सह्य असतो. त्याला इच्छा विघात हा अजिबात म्हणजे अजिबात सहन होत नाही, म्हणून तो स्फोटक बनत असतो. कळलं का? आणि मग क्रोधवृत्ती आली की मोह बळावतो. क्रोध आला की माणसाच्या डोळ्यावर पट्टी बसलीच. क्रोध आला की माणूस अंध झालाच, क्रोधांध असं आपण म्हणतो. आणि मोह वाढला की कार्य विवेक संपुष्टात येतो. काय करावं काय करू नये ह्याचा अजिबात विवेक राहत नाही. मोह म्हणजे शेवटी आहे काय? हेच मोह आहे. ह्यालाच मोह म्हटलंय. कार्य विवेक नष्ट होतो. आलं का लक्षात? असं आहे. त्यामुळे क्रोधान्वित माणसापुढे मायबाप सुद्धा पामर होतात,
असा आपला इतिहास सांगून गेलाय, मानवी इतिहास सांगून गेलेला आहे. आलं का लक्षात? जगाच्या इतिहासामध्ये क्रोधापायी झालेले अनर्थ यांची गणितीच नाहीये. खरे की नाही? अर्थात क्रोधामुळे दूरदर्शीपणा संपतो, माणुसकीचे पाश तुटतात, ते शिल्लकच राहत नाहीत. हाच मोह असतो. नंतर स्मृतिनाश संभवतात. उपकारकर्त्याला विसरतो माणूस, आपल्या गुरुजनांना विसरतो, मायबापांना विसरतो, स्मृतिभ्रंश होतो त्या ठिकाणी. आलं का लक्षात? मग काय अनर्थांची मालिका लागते आणि मग शेवटी तो गर्तेत जाऊन पडतो. आणि बुद्धिनाश म्हणजे सर्वनाश. आणि ह्यामुळेच माणूस हा पाशवी बनतो. हाच माणसाचा सर्वनाश असतो. आलं का लक्षात? असं गीतेत म्हटलेलं आहे. तो प्रसिद्ध श्लोक असा आहे, ध्यायतो विषयान् पुंसा संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, स्मृति भ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यती. असा तो भगवद्गीतेचा श्लोक अत्यंत बोलका आहे. अर्थात माणसाच्या अधोगतीची मालिका कशी सुरू होते आणि माणूस कसा खाली गर्तेत घसरत जातो, याचं एक फार सुंदर वर्णन ते भगवद्गीतेतल्या श्लोकात आपल्याला सापडतं. आणि म्हणूनच गीतेमध्ये म्हटलेलं आहे, उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानात्मानम अवसादयेत. उद्धरेत आत्मनात्मानम, आपण आपल्या स्वतःचा उद्धार आपणच करायला पाहिजे. उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत. आलं का लक्षात? आत्मा एव आत्मा बंधू, आत्मनः बंधू. आत्मा हाच आत्माचा बंधू आहे. आत्मैव रिपुरात्मा. आपणच आपले शत्रू आहोत, आपणच आपले मित्र आहोत. आलं का लक्षात? हे इतकं सुंदर असं उपदेशात्मक वर्णन भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. असो, म्हणजे काय, तर आपणच आपला उद्धार करून आपण आपले मित्र होऊ शकतो आणि आपणच आपलं पतन करून आपले होऊ शकतो, असा हा प्रकार आहे. आलं लक्षात? एकूण यावरून काम किंवा राग या क्लेशामुळे मानसिक प्रक्रियेद्वारा माणसाचं पतन कसं होतं हे स्पष्ट दिसतं. आणि त्यामुळे एखादा योगसाधक असो किंवा नसो, एखादा बुभुक्षी असो किंवा मुमुक्षू असो, या दोघांनाही राग हा किती भयंकर आहे, हा क्लेश किती महाभयंकर आहे, हे स्पष्ट दिसतं. आता वैषयिक सुखामध्ये किंवा वैषयिक आनंदामध्ये क्षुधा निवृत्ती, तृष्णा निवृत्ती हा भाग असतो. त्यात त्यांचं उपशमन हेच गृहीत असतं. क्षुधा आणि तृष्णा यांचं उपशमनच त्या ठिकाणी गृहीत असतं. त्यामुळे ती क्षणिक शांती जी असते ते सुख असतं असं मानणं ही दुर्बुद्धता आहे. आलं का लक्षात? ते क्षणिक जे सुख आहे त्यालाच सुख मानणं ही दुर्बुद्धता आहे. आणि विष्णू पुराणामध्ये एक प्रल्हाद वचन आहे. विष्णू पुराणामध्ये एक प्रल्हाद वचन आहे. त्या ठिकाणी असं म्हणतंय, तृष्णा शमन करणाऱ्या साधनालाच सुख मानणं हे बालबुद्धीवत आहे, बालक बुद्धी आहे. आलं का लक्षात? तृष्णा आपलं सुख साधन देणारे जे आहे, तृष्णा निवृत्ती करणारे जे साधन आहे त्यालाच सुख मानणं ही बाल्यबुद्धी आहे. आणि खरं म्हणजे ते दुःख आहे, असं विष्णू पुराणामध्ये म्हटलेलं आहे. राग किंवा कामना याविषयी आपल्या शास्त्रामध्ये जो उपदेश आहे तो जनसामान्यांना काय काय सांगितलंय बघा. जनसामान्यांना त्या ठिकाणी सांगितलंय, असं म्हटलंय, न जातु कामः कामान उपभोगेन शाम्यती, हविषा कृष्णवर्त्वेव भूय एव अभिवर्धते, यत् पृथिव्यां ब्रूहि यवं हिरण्य पशुस्त्रिया एकस्यापि न पर्याप्तं तस्मात् तृष्णा परित्यजेत्. तृष्णा ही सर्व पापिष्ठा नित्य उद्वेगकरी नृणा.
अधर्म बहुला चैव घोरा पापानुबंधनी. अर्थात कामाचं शमन हे कधी सुखाद्वारा होत नाही. आपल्या कामनेचं शमन करण्यासाठी सुखानुभव घेणं म्हणजे अग्नीमध्ये इंधन ओतण्यासारखं आहे. आपल्या कामाग्नीमध्ये विषयरूप तूप आणि तेल ओतण्यासारखं आहे. त्याचं कधीच उपशमन होत नसतं. आणि जसं जसं आपण त्याच्यात सुखानुभव रूप तूप ओतत जाऊ तसा तसा तो अग्नी भडकत जातो, कामाग्नी भडकत जातो. असं ते पहिलं वचन आहे. त्यानंतर असं म्हणतंय की ही जी सबंध पृथ्वी आहे, सबंध पृथ्वी सस्यशालिनी पृथ्वी आहे जी, त्याच्यामध्ये इतक्या प्रकारची संपत्ती आहे. गर्भामध्ये बाहेर सगळ्या प्रकारची संपत्ती भरलेली आहे. सस्यशालिनी जी पृथ्वी आहे त्यामध्ये जी काही संपत्ती आहे, त्याच्या पृष्ठभागावरची संपत्ती, त्याच्या अंतस्थ कोशातली संपत्ती, ही सगळी संपत्ती एका माणसाच्या तृष्णेला सुद्धा पुरत नाही. खरंय की नाही? या पृथ्वीवर जे काही सगळ्या प्रकारची संपत्ती आणि भोग आहेत, पशु, धनधान्य, संपत्ती, भूगर्भस्थ रत्न, स्त्रिया, हे सगळे एका माणसाला सुद्धा पुरत नाही होत. आलं का लक्षात? ही तृष्णा जी आहे ती खरी म्हणजे सगळ्या पापांचं मूळ आहे. ती अत्यंत उद्वेगकारी आहे, अत्यंत उद्वेग करणारी अशी आहे. आणि अधर्माला तीच प्रभव आहे. आणि खरं म्हणजे तृष्णा हीच पापानुबंधिनी आहे. आपल्याला पापामध्ये अडवीत असते, अंकित करत असते, बांधत असते, पापाशी बांधत असते. हा काम कसा असतो तर हा काय एक बुडबुडा आहे का? काम जो आहे तो काय एखादा बुडबुडा आहे का? नाही, तसं नाही आहे. कामगम समुद्रमाविश्येत समुद्र इव हि कामः नैव हि कामस्य अंतो अस्ति न समुद्रस्य इति. अशा प्रकारे तैत्रीय ब्राह्मणामध्ये म्हटलेलं आहे. आणि अत्यंत खरी गोष्ट आहे. अहो, आपलं काम म्हणजे समुद्रासारखं आहे. समुद्राला जसा अंत नाही तसा आपल्या कामाला अंत नाही. खरंय की नाही? म्हणजे काम हा बुडबुडा नाही, तो समुद्रासारखा आहे. असो, आता पातंजलांचं या ठिकाणी जे मनोवैज्ञानिक पतनाचा भाग गृहीत धरला, म्हणजे माणसाचा सुखाच्या मागे लागून, सुखसर्जनामागे लागून जो एक माणसाच्या मानसिकतेमध्ये पतन जे संभवतं, त्याचा विचार पुढे करून कर्माशयापर्यंत देऊन सोडलेला आहे. विपाकजन्य असा हा जो ताप निर्माण होतो, सुख भोग, सुखेच्छा आणि त्यासाठी केलेल्या प्रवृत्ती निवृत्ती या कशा धर्म पाप पुण्य ह्याच्यामध्ये माणसाला फिरवत असतात, तिथपर्यंत हा विचार नेऊन त्यांनी सोडलेला आहे. असं आहे, राग हा क्लेश आहे आणि क्लेशजन्य तो असतो. राग हा क्लेशजन्य असतो. हा पातंजल सिद्धांत जो आहे तो या ठिकाणी असं सांगायचं म्हणजे क्लेशमूल कया दृष्टा दृष्ट जन्मवेदनीय असं सूत्रकार पुढे सांगणार आहेत. क्लेशमूल कर्माशय. अहो, या क्लेशामुळेच आपल्यामध्ये कर्मवासना निर्माण होते. कर्मवासना निर्माण झाली की कर्म घडतात. कर्म घडले की पापपुण्य घडतात. पापपुण्य घडली की सुखदुःख होतात. सुखदुःख झाले की पुन्हा रागद्वेष होतात. रागद्वेष पापपुण्य, धर्माधर्म, रागद्वेष पापपुण्य, धर्माधर्म रागद्वेष, धर्माधर्म पापपुण्य, असं हे चक्र चालूच राहतं. माणसाला फिरवत जातं. पार त्याच्यात पिचून टाकतं, माणसाला पिचून टाकतं. आणि असं एक क्लेशमूलक कर्माशय म्हटल्यानंतर सतिमूले तद्विपाक जाती आयुर्भोग. क्लेशमूलकत्वानच आपल्याला जन्म, आयु, भोग हे मिळत असतात, सुखदुःख मिळत असतात वगैरे गोष्टी पुढे सूत्रकार सांगतात. असं मुद्दा असा की सुख हे त्याज्य कसं आहे. सुख म्हटल्यानंतर ते रागाला निर्माण करतं आणि रागाला निर्माण केलं की अनिष्ट परंपरा मागे लागलीच. आलं की नाही लक्षात? त्यामुळे अध्यात्मामध्ये सुखाचा बाऊ केलाय, उगीच केलेलं नाहीये. सुख सोडा, सुख सोडा, सुख सोडा म्हणून आदर्शवादात मी सांगितलेलं नाहीये. विशेषतः वैदिक धर्मामध्ये तसं सांगितलेलं नाहीये. त्यामागची सगळी शास्त्रीय उपपत्ती सगळी उकल केली आहे. क्लेश सिद्धांत, कर्मसिद्धांत त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे की त्यामुळे सुखसंग हा जो माणसाचा स्वभाव आहे, सुखाच्या मागे लागणं हा जो स्वभाव आहे, त्याने माणसाचा विनाश कसा संभवतो
हे अत्यंत शास्त्रीय उपपत्तीद्वारा शास्त्रकार सांगतात. अर्थात तो या सूत्राचा या सूत्रानंतर येणारा भाग आहे. याच साधनपादामध्ये क्लेश मीमांसा हे एक प्रकरण आलेलं आहे. तो पुढे अभ्यासाचा विषय आहे. पण आगामी एवढं सांगून देतो की त्यामुळे सुख कसं त्याज्य आहे, सुखाचा ज्ञानाशी किंवा मोक्षाशी कशा प्रकारचा संबंध नाही हे या ठिकाणी सांगण्यासाठी थोडासा उपद्व्याप केला. असो, आता असं पहा, राग म्हणजे कामेच्छा. एकदा चित्तामध्ये त्याचा तरंग प्राप्त झाला, बारीकसा जरी बुडबुडा आला, एक स्पंदन जरी निर्माण झालं तरी पुरे झालं बस. त्या ठिकाणी बीजारोपण होतं. बीज जाऊन पडतं. बारीकचं स्पंदन म्हणजे बीज आहे. आलं का लक्षात? अनंतामध्ये व्यक्त झालेली ती इच्छा केव्हा ना केव्हा फलद्रूप होणारच. ते एक स्पंदन आहे. मनामध्ये बारीकशी पाल चुकचुकली की ते अनंतामध्ये निर्माण झालेलं स्पंदन आहे. ते केव्हा तरी पूर्ण होणार. म्हणजे काम म्हणजे इच्छा असते, असं आहे. काम म्हणजे इच्छा. आणि एकदा मनामध्ये इच्छा झाली की तशा प्रकारची बुद्धी माणसाची होते. जशी बुद्धी तसं कर्म होतं, जसं कर्म तसं फळ प्राप्त होतं, जसं फळ प्राप्त होतं तशी वासनेची अभिव्यक्ती होते. अशा प्रकारचा क्लेशाचा कर्माचा संबंध शास्त्रकार सांगतात, कर्मसिद्धांत हा सांगतो. आलं का लक्षात? पुन्हा एकदा ऐका. एकदा कामना निर्माण झाली की ते एक आनंदातलं स्पंदन आहे. म्हणजे नुसती इच्छेचं स्पंदन नाहीये, केवळ इच्छेचं स्पंदन नाहीये, अनंतामध्ये झालेलं एक स्पंदन आहे. अंतर्मनातलं एक बारीकचं स्पंदन हे अनंतातलं स्पंदन आहे. आलं लक्षात? आणि मग ते केव्हा ना केव्हा फलद्रूप होणारच. केव्हा ना केव्हा ते फलद्रूप होणारच असतं. काम आला म्हणजे इच्छा आली. जशी इच्छा असते तसं बुद्धीचं वर्तन व्हायला लागतं. आपली बुद्धी कशावर अवलंबून असते? आपल्या इच्छेवर अवलंबून असते. इच्छा जशी होते तशी आपली बुद्धी होते. इच्छेला वाटतं हे चांगलं आहे की बुद्धी म्हणते हे चांगलं आहे. इच्छेला वाटलं हे वाईट, हे चांगलं नाही, बुद्धी म्हणते हे चांगलं. म्हणजे इच्छेचं अनुकरण बुद्धी ही करत असते. इच्छेचा बुद्धी गुलाम आहे आपल्या संदर्भामध्ये. आलं लक्षात? आणि मग बुद्धी झाली की तशा प्रकारे कर्म घडायला लागतं. आपल्या हातून तसं कर्म घडतं. आणि कर्म घडलं की जसं कर्म घडतं तसं फळ हे ठरलंच, ते प्राप्त होणारच. आणि फळ प्राप्तीसाठी आपल्याकडनं तशी वासनेची अभिव्यक्ती व्हायला लागते. आणि अशा प्रकारे क्लेशांपासून कर्मांकडे आणि कर्मांपासून कर्मफल प्राप्ती, त्याचा भोग, अशा प्रकारे आपली एक वाटचाल ही व्हायला लागते. आपली ही वाटचाल म्हणजे ऐहिकाकडेच आपली वाटचाल चालू राहते. असे कर्मामध्ये समजा कर्माला फळ मिळालं, फळ सुख देते. सुख देते म्हटल्यानंतर पुन्हा इच्छा होते, अरे पुन्हा आपण हे सुख घ्यावं. की पुन्हा कर्म, पुन्हा इच्छा, पुन्हा फळ. आलं का लक्षात? अशा प्रकारे हे चक्र चालू राहतं. समजा कर्मातनं दुःख मिळालं, कर्मातून दुःख मिळालं तर दुःख निवृत्तीसाठी आपण काही इच्छा आपल्यामध्ये निर्माण होतात. असं दुःख प्राप्त होऊ नये म्हणून इच्छा निर्माण होणार. इच्छा निर्माण झाली की तशी बुद्धी निर्माण होणार. बुद्धी निर्माण झाली की तशी वासना निर्माण होणार. वासना निर्माण झाली की तसं कर्म होणार. कर्म निर्माण झालं की तसं फळ प्राप्त होणार. म्हणजे शेवटी हे चक्र चालूच राहतं. म्हणजे क्लेश हे कर्माच्या चक्रामध्ये आपल्याला कसं फिरवतात हे थोडक्यात या ठिकाणी सांगितलं गेलं. त्यामुळे हा राग नावाचा क्लेश हा ठरवला असल्यामुळे रागाचा सर्जक जे सुख आहे ते सुद्धा त्याज्य ठरतं. आलं लक्षात? असे म्हणून कवी म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हा जो प्रकार आहे तो या क्लेशामुळे निर्माण होतो. क्लेश असल्यामुळे हा प्रकार संभवतो. आलं लक्षात? अर्थात आपला आनंद प्रवास चालू राहतो. हा प्रवास अनंताकडे नसतो. प्रवास अनंत असतो पण प्रवास अनंताकडे नसतो. आलं लक्षात? असो, हाच योग्याचा क्लेश, हेच योग्याचं दुःख म्हणजे राग,
या भावनेचा क्लेश म्हणजे संसार हेतुत्व, अर्थात राग या भावनेचा क्लेश कसा बनतो हे आपल्याला स्पष्ट दिसतं. राग हा क्लेश ठरतो, यामागे हेच वास्तववादी असं सत्य स्पष्ट आहे. राग म्हणजे काम, ईर्ष्या, लोलुपता, लालसा आणि कर्मफळ म्हणजे कर्म विपाकाचा संबंध. हा पद्यमय भाषेत सांगायचा म्हणजे या ठिकाणी बृहदारण्यक उपनिषदातलं वचन स्मर्त. यथाकारी यथाचारी तथा भवती, यथा कामो भवती तत् क्रतुर्भवती, यत् क्रतुर्भवती तत् कर्म कुरुते, यत् कर्म कुरुते तद अभिसंपद्यते. आलं लक्षात? त्या ठिकाणी असं म्हटलंय की जसा काम असतो तशी इच्छा आणि संकल्प होतो, आणि जशी इच्छा आणि संकल्प होतात तसं कर्म घडतं, आणि जसं कर्म घडतं तसं कर्मफळ प्राप्त होतं. असो, एकूण काय तर कामांमुळे, कामान्वयानं म्हणजे कामान्वय हा भोगच असतो, कामाचा अन्वय, चित्तामध्ये अन्वय हा भोगच असतो. आणि त्यामुळे कामत्याग हा भोग मोक्ष ठरतो. कामत्याग, कामनेचा त्याग हा मोक्ष ठरतो, साहजिक आहे. लक्षात? अर्थात हा उपनिषदाचा सिद्धांत आहे आणि याला पातंजल सुद्धा अनुसरतात. अर्थात क्लेश हा संसार हेतू कसा असतो, संसाराला हेतू कसा असतो हे या ठिकाणी आपल्याला दिसतं. आता एकदा बुद्धीला पटलं की सुखांमुळे निर्माण होणारा जो राग आहे तो क्लेश आहे, आणि त्यामुळे सुख सुद्धा परिणामानं क्लेशच आहे. अर्थात सुखानुभव यामागे जरी आपली स्वाभाविक प्रवृत्ती असली तरी त्यामागे द्वेष आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. पण असं आहे की शेवटी आपली प्रवृत्ती सुखाकडेच असते हो, हे काही नाकारता येत नाही. आपली प्रवृत्ती सुखाकडेच असते. मग असं आहे की सुखाकडे प्रवृत्ती असली तरी त्याची बाधा कमीत कमी कशी पोचेल ह्याची तरी आपण निदान काळजी घेतली पाहिजे, खरंय की नाही? कारण असं आहे की सुख, खऱ्या अर्थानं सुख कुठलं, खोट्या अर्थानं सुख कुठलं, ह्याचा एक विवेक आपल्या मनामध्ये व्हायला पाहिजे. तर या ठिकाणी भगवंतांचा एक उपदेश आठवावा, आणि पहिल्यांदी या चालणीमध्ये आपण सुखानुभव हा घातला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय, सुखाकडे तर निवृत्ती आपली प्रवृत्ती असते, सुखाकडे प्रवृत्ती स्वाभाविक असते, पण निदान आपण त्यातनं बाधा कमी होईल म्हणून सुख चालण्याचा एक प्रकार, चाळून घेण्याचा प्रकार ज्याला फिल्ट्रेशन म्हणतात, ते करून घ्यावं म्हणजे आपल्याला सुखाची बाधा ही कमीत कमी होईल. त्यामुळे पहिली चाळण जी आहे, पहिला फिल्टर जो आहे तो गीतेमध्ये आपल्याला मिळतो. मग त्यातून आपण ठरवावं की हे जे सुख आहे ते क्लेशकारक आहे का नाही. तर त्याचं परीक्षण करण्याचा पहिला मार्ग कुठला, पहिली प्रक्रिया तर यद अग्रेच अनुबंधेच सुखम मोहनम आत्मनः निद्रालस्य प्रमादोत्तत तामसं बुधावृतम. तर पहिल्यांदा या सुखापासून आपण निवृत्त व्हायला पाहिजे, या सुखापासून आपण पहिल्यांदा सुटलं पाहिजे. या सुखाच्या मागे कधीही लागता कामा नये, तामसिक सुखाच्या मागे कधीही लागता कामा नये. आलं का लक्षात? साधकावस्थेमध्ये आपण हा धडा घेतला पाहिजे की निदान तामसिक सुखाच्या तरी मागे आपण जाणार नाही. अर्थात हे सुख सुरुवातीलाही मोहित करणारं असतं आणि परिणामतही मोहित करणारं असतं. तसंच निद्रा, आळस, प्रमाद यांनी सुद्धा ते युक्त असतं. अर्थात सात्विक सुख हे आत्मोन्नती करतं, तर राजसिक सुख हे मध्यम असतं, तर अर्थात ते संसार चक्रात फिरवतं, आणि तामसिक सुख हे अंधकाराच्या गर्तेत लोटतं. त्यामुळे पहिल्यांदा तामसिक सुख हे त्याचा कटाक्षानं आपण त्याचा निरोध करावा, त्याला टाळावं, त्याचा संग कदापिही करू नये, त्याला कटाक्षानं टाळावं. त्यानंतर राजसिक सुख जे आहे ते टाळावं, आणि राजसिक आणि तामसिक अशा दोन्ही चालणीतून सुख चाळून घेतल्यानंतर अनायासे आपल्या हातामध्ये सात्विक सुख लागतं. कळलं का?
असो, आता शेवटी राग हा क्लेश अविद्या भिन्न नसून अविद्येच्या अवस्थेमुळेच येणार एक नामांतर मात्र आहे, असं जे अगदी सुरुवातीला म्हटलं. आलं का लक्षात? सुरुवातीला आपण म्हटलं अविद्या गुणिले अविद्या बरोबर अस्मिता, अस्मिता गुणिले अस्मिता बरोबर राग, म्हणजे अविद्या गुणिले अविद्या गुणिले अविद्या गुणिले अविद्या बरोबर राग. म्हणजे अविद्येचं वर्धमान असं स्वरूप म्हणजे राग आहे, असं आपण सुरुवातीला एक गणिती उपद्व्याप करून पाहिलं. तर त्याबद्दल या संदर्भामध्ये थोडंसं विश्लेषण बघूया. आता अस्मिता क्लेशाच्या संदर्भामध्ये आपण विचार करून पाहिला की आत्मानात्म अविवेक कारण बुद्धी पुरुष यांच्यामध्ये एकात्मता आणि अभेदाचा आरोप हा होत असतो. तीच अस्मिता ठरते. आणि आत्मानात्म अविवेक रूप अविद्या ही एक बुद्धी धारणा आहे. अविद्या ही बुद्धी धारणा आहे आणि अस्मिता हा त्या धारणेचा पहिला आविष्कार आहे, त्याचा क्रिया व्यापार आहे. खरं की नाही? त्याचा साक्षात एक त्याची क्रिया आहे ती. आणि अस्मिता हा त्या धारणेचा आविष्कार आहे. असं आहे की जसा वेडसर मनुष्य निद्रिस्त असताना त्याच्या बुद्धीतली न्यूनता जी आहे, त्यातला वेडेपणा जो आहे, वेडसरपणा आहे, त्याची आपल्याला काही जाणीव होत नाही. तो झोपलेला आहे. वेडा माणूस झोपलेला आहे म्हटल्यानंतर त्याच्या वेडाची अभिव्यक्ती नसते. खरं की नाही? पण असंही त्याचं वेड मात्र अंतःकरणात असतं. झोपला असला तरी वेड त्याचं काही गेलेलं नसतं, वेड असतं अंतःकरणात. तसं अविद्येच आहे. अविद्येचा जो विपर्य प्रकार आहे तो अशा प्रकारे, म्हणजे झोपलेला वेडा म्हणजे अविद्या. आलं का लक्षात? अर्थात वेड्याचा वेडेपणा बुद्धीत असतो पण त्याचा आविष्कार नसतो. पण निद्रोत्तर काय होतं, तो एकदा झोपेतून थोडासा उठला, जाग आली त्याला, तर त्यातली जी ते बुद्धीतली न्यूनता आहे, त्याचा वेडेपणा आहे, तर केवळ त्याने थोडे डोळे उघडल्याने आपल्या लक्षात येतं, अरे हा वेडसर दिसतोय, वेडपट दिसतोय. आलं का लक्षात? म्हणजे त्या वेडाची झाक, त्यातल्या वेडाची झालर म्हणा काय असेल, ती लगेच किंचित जरा गेली की आपल्याला लक्षात येते हा कोणतरी वेडपट दिसतोय. आलं का लक्षात? आणि मग वेडपट माणूस जर उठला, आता उठल्यानंतर तो काय वेड्याचाच व्यापार करणार. आणि मग त्या ठिकाणी स्पष्ट आविष्कार होतो. त्याच्या हातपायांची हालचाल, त्याचं इकडे तिकडे बघणं, बोलणं, प्रवृत्ती निवृत्ती, या सगळ्या पाहिल्यानंतर आपल्याला त्या वेडेपणाचा पूर्ण आविष्कार त्या ठिकाणी होतो. आलं का लक्षात? म्हणजे त्याचा वेडेपणा आविष्कृत होत जातो. म्हणजे वेडा माणूस नुसता उठला तर त्याच्यात केवळ वेडेपण असतं, पण तो जागा झाला, उठला, कामाला लागला, तर वेडेपणाचा त्या ठिकाणी आविष्कार व्हायला लागतो. तो कार्य करायला लागला, क्रिया व्यापार करायला लागला, तर त्याचा वेडेपणा जो आहे तो जास्त व्यक्त व्हायला लागतो, आविष्कृत होतो. खरंय की नाही? आणि जसा जसा तो अधिक कार्यान्वित होतो तसा तसा त्याचा वेडेपणा जास्त परिष्कृत होत जातो. आलं का लक्षात? आणि तसंच ही जी मूळ अविद्या आहे ना, आपल्यामधली जी मूळ अविद्या आहे, ती वेडसर माणसाच्या निद्रेप्रमाणे असते. आपली जी अविद्या आहे ही वेडसर माणसाच्या निद्रेप्रमाणे आहे. निद्रावत वेडा, तशी आपली अविद्या आहे. म्हणजे वेडेपण अशा बीजात्मक सत्तेमध्ये जसं सदोदित असतं, ससत्ताक असतं, कायम असतं, ते कधी हटत नसतं, तशी ही माणसाची अविद्या सदोदित असते, ससत्ताक असते. आणि त्याच अविद्या सत्तेची प्रथमाविष्कृती, पहिली आविष्कृती म्हणजे वेड्याने डोळे उघडणं, म्हणजे ती अस्मिता. आलं का लक्षात? म्हणजे हे अस्मिता पर्व आहे. म्हणजे आपल्यातलं वेड हे उठलं. आलं लक्षात? आणि असं तुम्हाला सांगितलं की टिपकाद्वारे आपण एक शाईचा ठिपका टाकला, बारीकसा ठिपका टाकला की तो क्रमाने मोठा मोठा व्हायला लागतो की नाही? तो बारीक ठिपका असतो तो प्रसारित पावतो. तसंच अविद्यारूप सूक्ष्म ठिपक्याचं प्रसरण हे अविद्या क्लेशामध्ये परिणत होतं, अविद्या पर्वामध्ये ते वृद्धिंगत होतं.
आता या अस्मितेमध्ये भ्रमात्मक अहंकार येण्यानं मनुष्य हा कार्यान्वित व्हायला लागतो. माणसाचा अहंकार या ठिकाणी जागा होतो. अस्मिता म्हणजे काय? माणसाचा अहंकार जागा होणं. माणूस उठला म्हणल्यानंतर त्याचा अहंकार जागा झाला, म्हणजे तो कार्यामध्ये प्रवर्तित होतो. जोपर्यंत अहंकार झोपलाय तोपर्यंत माणूस कार्यान्वित होत नाही. अहंकार उठला की माणूस कामाला लागलाच, हो की नाही? आणि असे तो वेडा माणूस कामामध्ये लागला की त्याचं वेड पण दिसायला लागतं. आलं का लक्षात? म्हणजे एखादा बेशुद्ध किंवा निद्रिस्त माणूस अविद्या ही अव्यक्त असते. निद्रिस्त आणि बेशुद्ध माणूस आहे. निद्रिस्त आणि बेशुद्ध माणसामध्ये अस्मिता जी आहे ती अनविष्कृत आहे, त्याचा आविष्कार नाहीये आणि त्याचा कार्यव्यापार त्यामुळे चालत नाही. झोपेमध्ये अस्मिता कुठे काम करणार? बेशुद्ध अवस्थेमध्ये अस्मिता कुठे काम करणार? त्यामुळे त्यांच्या कार्याची आविष्कृती त्यावेळेला होत नसते. पण माणसाला म्हणजे मीची जाणीव झाल्याशिवाय तो सहेतुकपणे कार्यान्वित होत नसतो. सहेतुकपणे कार्यान्वित होत नसतो. त्याची अस्मिता ही जागी व्हायलाच पाहिजे, अहंकार जागा व्हायलाच पाहिजे. आता अस्मिते पुढला अविद्येचा जो आविष्कार आहे तो म्हणजे राग असणं. असं आहे, माणूस सुद्धा उठला की त्याची पहिली प्रवृत्ती कुठे होते? सुखप्राप्ती, चहा पाहिजे. म्हणजे माणसाची अस्मिता जागी झाली, अहंकार जागा झाला की पहिल्यांदा त्याला सुख पाहिजे. माणूस झोपेतून जागा झाला की पहिल्यांदा चहा, कारण सुखाकडे प्रवृत्ती माणसाची ही स्वाभाविक आहे. माणूस उठला की सुख शोधायला लागतो. आला का लक्षात? आणि म्हणून अस्मितेच्या नंतरच लगेचचं पर्व जे आहे ते रागात्मक पर्व सांगितलंय. सुखानुषयी असं जो राग आहे, सुखाच्या मागोमाग जाणारा जो राग आहे तो सांगितला. कारण माणूस उठला की पहिल्यांदा सुखाकडे जातो, कुठलाही प्राणी. आला का लक्षात? त्यामुळे अस्मितेच्या नंतरचं पर्व हे या ठिकाणी असं रागाचं पर्व सांगितलं गेलं. ते एवढ्या कारणासाठीच असं आहे की या ठिकाणी असं म्हणण्याचं कारण असं की जो माणूस सुबुद्ध असतो, सबुद्ध माणूस जो असतो तो एकदा जागा झाला, त्याचा अहंकार जागा झाला की त्याची स्वाभाविक प्रवृत्ती कुठे असते? तर सुखाकडे असते. खरं की नाही? मानवी जीवनाचा जर आपण इतिहास पाहिला तर आपल्याला असंच दिसतं की पहिली तहान आणि भूक ही माणसाला सुखाची आहे. माणसाच्या सगळ्या प्रवृत्ती निवृत्ती या सुखार्जनासाठी असतात, सुखाचं अर्जन करण्यासाठी असतात, सुख संपादन करण्यासाठी असतात आणि सुखानुभव घेण्यासाठी असतात. किंवा सुखाचे जे प्रतिपक्षी आहेत त्या दुःखांचं निर्मूलन करणं, निपात करणं, दाबणं. अर्थात या प्रथम प्रवृत्तीला हेरूनच महाभारतकार म्हणतात की अस्मितेचे लौकिक दृष्ट्या प्रथम आद्य प्रयोजन म्हणून सुखसर्जन, सुख अर्जन किंवा सुखभोगच असतात. आता असं पहा की सकाळी उठला माणूस, मागाशी सांगितलं की पहिल्यांदा चहाला जातो. ते कशासाठी? सुखासाठीच. खरं की नाही? तसं अस्मिता किंवा मीपणा, माझेपण हे स्फुरण पावताच माणूस पहिल्यांदा सुखशोधाच्या मागे लागतो आणि सुखशोधनामागे त्याला प्रवृत्त करणारी जी सुखाभिलाषा असते तोच राग आहे. कळलं? म्हणजे मागे जो एक दृष्टांत दिला की टिपका गदारो पडलेला ठिपका, तो शाईचा टिपका त्याच्या प्रसारात्मकतेनं अस्मितेत तर जो पहिला परिणाम किंवा पहिलं पर्व निघतं त्याला राग असं म्हटलंय. आलं का लक्षात? हा अस्मितेच्या तुलनेनं, म्हणजे अस्मितेमध्ये जितक्या प्रमाणामध्ये आत्मा अनात्मा अविवेक असतो ना, दृग्दर्शन शक्ती हो एकात्मता, आत्मा अनात्मा अविवेक हा जो अस्मितेमध्ये असतो, आपण आपल्या बुद्धीवरच अहंभाव ठेवतो, अहंकार त्याला म्हणतात. आत्मानात्मा अविवेक दिसतो की नाही त्या ठिकाणी, तो वाढण्यानं राग निर्माण होतो.
आत्मानात्म अविवेक जो आहे तो द्विगुणित झाला तर त्या ठिकाणी राग निर्माण होतो. आलं का लक्षात? म्हणजे अर्थात रागामध्ये किंवा सुखेच्छेमागे आत्मानात्म अविवेक हा प्रबळ होतो, विस्तृत होतो, प्रसारित होतो, तो जास्त प्रगल्भ असतो. अज्ञान वाढतं, अज्ञानाचं प्रागल्भ्य असतं, अविद्या वाढते, अविद्येचं प्रागल्भ्य असतं. मग या ठिकाणी आपण सुरुवातीला एक प्रश्न निर्माण केला, तो ज्याचा विचार करतोय तो असा की सुखेच्छा, सुखसर्जन, सुखप्रवृत्ती आणि ज्ञान आणि विवेक ह्याच्यामध्ये काही तंटा असण्याचं कारण नाही. विवेक यायचा ते येऊ दे, ज्ञान यायचं ते येऊ दे, आम्हाला सुखसर्जन करू दे की. पण असं नाही, सुख हा त्यांची वाट अडवत असतो, हे या ठिकाणी दाखवायचं आहे. सुखेच्छा, सुखसर्जन, सुखप्रवृत्ती म्हणजे ज्ञानाचा प्रतिपक्ष आहे. हा जो आदर्शवाद म्हणून मानला जातो किंवा समजला जातो की ज्ञानासाठी सुखावर तिलांजली सोडावी असं जे अध्यात्म सांगतं, हा एक अध्यात्मवादातला आदर्शवाद वाटतो आपल्याला. तसं नाहीये. ही उपपत्ती लक्षात घ्या या ठिकाणी की अज्ञान वाढते हो, सुखेच्छेचा जो राग आहे तो राग म्हणजे काही नाही, अस्मिता गुणिले अस्मिता, आत्मानात्म अविवेक गुणिले आत्मानात्म अविवेक. किंबहुना आत्मानात्म अविवेक म्हणजे जर अविद्या म्हटली तर आत्मानात्म अविवेक गुणिले आत्मानात्म अविवेक बरोबर अस्मिता. त्यामुळे आत्मानात्म अविवेक गुणिले आत्मानात्म अविवेक गुणिले आत्मानात्म अविवेक बरोबर राग. आता मग या ठिकाणी सुख हे ज्ञानाचा प्रतिपक्ष कसा आहे हे सांगण्याचं कारण नाही, कारण सुख स्वतः अज्ञान आहे. सुखामध्ये स्वतःमध्येच आत्मानात्म अविवेक हा टच्च भरलेला आहे. आलं का लक्षात? म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर शास्त्रतः शास्त्रशुद्ध उपपत्तीद्वारा पाहण्यासाठी हा सगळा या ठिकाणी प्रपंच केला. म्हणजे तो आदर्शवाद नाही तर वास्तववाद हे दाखवण्यासाठी या ठिकाणी संबंध शास्त्रीय प्रक्रिया उभी करून तुम्हाला सांगण्यात येते की तू असं म्हणू नका, ज्ञान यायचं तेव्हा येईल, विवेक यायचा तेव्हा येईल, आम्हाला सुखाच्या मागे जाऊ दे, सुखभोग घेऊ दे, सुखेच्या तृप्ती करून घेऊ दे की, राग बोकाळू दे की. राग बोकाळला म्हणून काय झालं, ज्ञान यायचं तेव्हा येईल. तर तसं होत नसतं हे सांगण्यासाठी ही उपपत्ती या ठिकाणी दिली. असो, असं बघा, अस्मितेमध्ये बुद्धीच पुरुष आहे असा आरोप असतो. म्हणजे बुद्धी चैतन्यवत होते आणि ज्या बुद्धीला सुखाभिलाषा आहे ती अभिलाषा जणू निस्संग चिन्मात्र पुरुषाला आहे असा एक आभास वाटतो आपल्याला. विपर्य असतो मनामध्ये. ही जी इच्छा आहे, काम आहे, राग आहे, तो बुद्धीला आणि आपल्याला वाटतं चैतन्य मात्र जो पुरुष आहे, निस्संग असा जो पुरुष आहे, त्यालाच काहीतरी ही तहान लागली आहे, त्यालाच काहीतरी भूक लागली आहे. आलं का लक्षात? अशी धारणा होते. मग अज्ञानाचं जे प्रमाण आहे ते सहज लक्षात येतं. आलं का लक्षात? आणि त्यामुळं सुखाचा शोध घेऊन सुखभोग घेतला जातो आणि तो जणू चैतन्यालाच सुखभोग दिला अशी एक कल्पना असते. म्हणजे मूलत्वानं, मुळात रागरूपी क्लेशामध्ये अविद्येखेरीज दुसरं कुठलंही उपादान नसतं. अविद्येचंच ते एक विवृत्तीकरण असतं, मॅग्निफिकेशन असतं, म्हणजे परिवर्धन असतं. आणि अविद्येचं पहिलं परिवर्धन आहे अस्मिता, अविद्या वर्ग अस्मिता, आणि अस्मितेचं परिवर्धन म्हणजे राग. म्हणजे अविद्या ज्या वेळेला तिसऱ्या पर्वात येते त्यावेळेला तो राग होतो. म्हणजे अविद्या गुणिले अविद्या अस्मिता, अस्मिता गुणिले अस्मिता बरोबर राग. आता क्रमशः त्या अविद्येमध्ये ज्या वेळेला अजून विस्तार होतो त्यावेळेला द्वेष रूपी क्लेश निर्माण होतो आणि त्याचा निर्देश सूत्रकार पुढल्या सूत्रात करतात, दुःखानुषयी द्वेष. कृष्णार्पणमस्तु.